मेहुणे मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही ती गोळाबाई पॉडकास्ट मध्ये असतच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोळाबाई पॉडकास्टवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. खरं तर आपण सगळ्यांनाच बघतो की थोडंसं जाड झालं तर तुम्हाला कोणी पटकन विचारतं, आणि तुझं तब्येत वाढली का, किंवा तू जाड झालास का, आणि त्याचं कनेक्शन कुठेतरी जाऊन थोड्या दिवसानंतर आपल्याला जाणवत आहे ओबेसिटी किंवा अशा काही गोष्टी आहेत आणि ज्या आपण खूप सर्रास निग्लेक्ट केलेल्या असतात. तर त्याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर सुवर्णा म्हात्रे यांच्यासोबत, ज्या की जवळपास गेली 15 वर्ष खारघर इथे माधवबाग सेंटर सोबत कार्यरत आहेत आणि त्या या विषयामध्ये एक्सपर्ट आहेत, ते तज्ज्ञ आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि त्यांच्याकडून आज आपण ओबेसिटी विषयी सगळे डिटेल जाणून घेऊ. म्हणजे ओबेसिटी का होते, त्याची काही कारणं आहेत, त्याची काही लक्षणं आहेत आणि त्याच्यावर कसे उपचार केले पाहिजे. त्याचबरोबर आज आपण मार्केटमध्ये किंवा बऱ्याचदा ॲड्समध्ये ज्या गोष्टी बघतो की काही गोळ्या घ्या, काही ड्रग्ज घ्या आणि ओबेसिटी कमी करा, पण ते न करणं किती चांगलं आहे आणि लाईफस्टाईल आणि आहार आणि विहार फोकस करून आपण कशी ती कमी करू शकतो, हे सगळं जाणून घेणार. तर चला गप्पांना सुरुवात करूया. सुवर्णाताईंना नमस्कार. सुवर्णाताई, नमस्कार. आम्हाला थोडंसं तुमच्याबद्दल सांगाल का की काय काय करता आपण? बरं, पहिले तर माझं नाव सांगते. नक्कीच. माझं नाव डॉक्टर सुवर्णा प्रशांत म्हात्रे आणि मी आयुर्वेदाचार्य आहे आणि गेल्या 17 वर्षापासून मी आयुर्वेदाची प्रॅक्टिस करते आहे आणि मी माझ्या आयुर्वेदाची प्रॅक्टिस माधवबागच्या सोबत करते आहे. तर मुंबईमध्ये खारघरला माझं माधवबागची फ्रँचाईज सेंटर आहे, जी मी 2010 सालापासून चालवते आहे. आता माझ्या सेंटरला फेब्रुवारी महिन्यातच 15 वर्ष पूर्ण झालेली आहेत सक्सेसफुली. आणि इथे आम्ही हार्ट पेशंट्स आणि हार्ट डिसीजशी रिलेटेड रिस्क फॅक्टर्स, डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, स्ट्रेस मॅनेजमेंट, अशा पेशंटना आम्ही मदत करत असतो. नक्कीच सुवर्णा मॅम, तुमचं खूप खूप अभिनंदन. जे 15 वर्ष तुम्ही सक्सेसफुली हे काम करताय त्याच्यासाठी करत आहे आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देखील. थँक्यू. पण जनरली आता तुम्ही बोललात की माधवबाग के हार्ट स्पेशलिस्ट, तर थोडंसं इन डिटेल अजून जाणून घ्यायला आवडेल की काय प्रोसेस असते किंवा कसं असतं? बर, नॉर्मली आपण जर बघितलं ऋषिकेश, की हार्ट डिसीज जो आहे हा एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि या लाईफस्टाईल डिसऑर्डर्सचे काही रिस्क फॅक्टर्स असतात. कोणाकोणाला हार्ट डिसीज होऊ शकतं. तर जसं एखाद्याचं वजन जास्त आहे म्हणजे ओबेसिटी आहे, किंवा एखाद्याला ब्लड प्रेशर आहे, एखाद्याला थायरॉइड आहे, एखाद्याला डायबिटीज आहे, तर अशा पेशंट्सना जास्त प्रोन असतात हार्ट डिसीजसाठी. सो अशा पेशंटची लाईफस्टाईल आयडेंटिफाय करणं, त्यांना पंचकर्माच्या माध्यमातून डिटॉक्सिफिकेशन करून देणं, त्यांच्या सिस्टीम्सना रिपेअर करणं, आयुर्वेदाचे काही उत्तम हर्ब्सचा वापर करून त्यांच्या मेटाबॉलिझम्सना रिपेअर करणं आणि पुन्हा व्याधी होऊ नये म्हणून आहार आणि विहार याविषयीचं मार्गदर्शन करणं, असं आपण या माधवबागच्या सेंटरमध्ये काम करत असतो. जसं तुम्ही एक वर्ड बोलला की ओबेसिटी, आणि तो मला खूप असा हायलाईट झाल्यासारखा आहे. जनरली तो इतका कॉमनली आपल्याला दिसतो किंवा यूज केला जातो. तर मला आज तुमच्याकडून त्याच्याबद्दल बरीचशी माहिती जाणून घ्यायची आहे. नक्कीच. कारण मी जसं तुमची प्रोफाईल चेक करताना किंवा बऱ्याचशा तुमच्या गोष्टी वाचताना त्या जाणवलं की तुम्ही त्या गोष्टींमध्ये खूप जास्त प्रमाणात डील करताय किंवा त्या गोष्टींमध्ये खूप जास्त तुमचा हातखंडा आहे असं मी म्हणेन. तर मग मला आपण बेसिक पासून सुरुवात करूया, चालेल? नक्कीच. म्हणजे मला ओबेसिटी म्हणजे काय असतं जर हे तुम्ही सांगितलं साध्या शब्दांमध्ये तर आवडेल, किंवा ओव्हरऑल काय कन्सेप्ट आहे ती? ओबेसिटी म्हणजे सिंपल शब्दात जर आपण बघायला गेलो तर अतिरिक्त मेदाची संचिती आपल्या शरीरामध्ये होते. मेद म्हणजे फॅट. आयुर्वेदामध्ये फॅटला मेद हा शब्द वापरला जातो. तर या मेदाची जेव्हा आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या स्थानांवरती, पोटावर, मांड्यांवर, कमरेवर, अनेक ठिकाणी जेव्हा त्याचा अतिरिक्त साठा होतो, तर त्या परिस्थितीला आपण ओबेसिटी असं म्हणतो. दिस इज इन सिम्पल लँग्वेज. ओके. पण आता मग स्पेसिफिक काही कारणं किंवा काही गोष्टी आहेत का ज्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये मेद किंवा फॅट जमा होतंय, आणि ते कसं तुम्ही ॲज अ क्लिनिकली सांगता? बरोबर. आता हे जे काही फॅट आपल्या शरीरात जमा होतं, ह्याचे 3 मेजर फॅक्टर्स आहेत: आहार, विहार आणि विचार. ओके. या 3 गोष्टींवरतीच बऱ्याचशा गोष्टी आपल्या दैनंदिन चर्येमध्ये ह्या कनेक्टेड असतात आपल्या फॅट डिपॉझिशनसाठी. ओके. ह्या 3 गोष्टींच्या व्यतिरिक्त काही औषधांचं सेवन आपण जर रेग्युलर करत असू, तर त्या औषधांमुळे सुद्धा शरीरामध्ये फॅट वाढू शकतं. काही आजार असे असतात की त्याच्यामध्ये फॅट डिपॉझिशन वाढत जातं. सो पण मेजरली 70 ते 80% जो कारण असतं ते आपल्या आहारात, विहारात आणि विचारामध्ये आपल्याला सापडतं. ओके. सुवर्णा मॅम, तुम्ही सांगितलं म्हणजे आहार, विहार आणि विचार.
पण आता सामान्य माणसाला ना ते खूप कन्फ्युजन असते, कारण लाईफस्टाईल त्याची सेट झालेली आहे. त्याला ती चेंज करायची नसते. पण जर तुम्ही तीच इन डिटेल सांगितली कारणं तर अजून आवडतील मला. नक्कीच, नक्कीच. कारण हे 3 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बरोबर. आपण रोज जेवतो, नक्कीच. म्हणजे आपला आहार आला. ठीक आहे. आपण रोज काही ना काहीतरी दिवसभरात ऍक्टिव्हिटी करतो, तो विहार आला. बरोबर. आणि आपण सतत काहीतरी विचार करत असतो, तो म्हणजे तुमचा विचार आला. तर आहारामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, की तुम्ही आहार कधी घेत आहात, कोणत्या प्रकारचा आहार घेत आहात आणि कोणत्या प्रमाणात घेत आहात. ओके. सो क्वालिटी, क्वांटिटी आणि टाइम ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ओके. तर आहाराच्या काही योग्य वेळा फॉलो करणं खूप गरजेचं आहे. आजकाल आपण बघतो की सगळ्यांच्या जेवणाच्या वेळेचं काहीही मस्त. मॅचच नसतो. म्हणजे आपण रात्री 12 वाजता पण डिनर करतो, आपण दुपारचं जेवण 4 वाजता करतो. तर हे मेजर कारण आहे ओबेसिटीचं, की टायमावर जेवण न घेणं. ओके. सगळ्यात महत्वाचं की योग्य वेळेवर आहार न घेणं, यामुळे आपल्या आहाराचं पचन योग्य पद्धतीने होत नाही. ते अपाचित अन्न जे आहे हे मेदामध्ये म्हणजे फॅटमध्ये कन्वर्ट होतं आणि आपल्या शरीरामध्ये स्टोअर व्हायला लागतं. ओके. सो हे झालं वेळेचं. आता प्रमाण. आपली जी काही दिनचर्या आहे त्या दिनचर्यामध्ये आपण किती ऍक्टिव्हिटी करतो हे आपल्याला माहिती आहे, किंवा आपण किती बसून राहणार आहोत, किती आपलं फिजिकल ऍक्टिव्हिटी होणार आहे. तर त्या फिजिकल ऍक्टिव्हिटीच्या मानाने आपला आहाराचा प्रमाण आपल्याला ठरवला पाहिजे. बरोबर. तर त्या प्रमाणापेक्षा जर आपण जास्त आहार घेतोय, म्हणजे आपल्याला लागतायत समजा 1000 कॅलरीज किंवा 2000 कॅलरीज आपण म्हणूयात. एक एनर्जीचं जे माप असतं ते आपण कॅलरीज मध्ये घेतो. सो आपल्याला लागतायत 2000 कॅलरीज, पण आपण खातोय 3000 कॅलरीज. तर हे जे काही अतिरिक्त आपल्याला खाणं आहे हे कुठे जाणार आहे? हे शरीरामध्ये स्टोअर होणार आहे इन द फॉर्म ऑफ फॅट. करेक्ट. ठीक आहे. सो प्रमाण पण खूप महत्वाचं आहे. आपण बऱ्याचदा प्रमाणापेक्षा जास्त आहार घेतो आणि दिस इज द मेजर कॉज ऑफ ओबेसिटी. ठीक आहे. चौथं आहे आपलं क्वालिटी ऑफ द फूड, की आपण काय खातोय. नॉर्मली बऱ्याचदा आता आपण बघतोय की ट्रेंड्स आहे की फक्त प्रोटीनच खायचंय, फक्त फॅटच खायचंय किंवा कार्बोहायड्रेट 0 करायचंय. तर असं नाहीये. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की षड रसात्मक आहार घ्यायचा आहे. ओके. षड रसात्मक म्हणजे 6 रस म्हणजे 6 चवी असतात. करेक्ट. मधुर रस म्हणजे गोड, आम्ल रस म्हणजे आंबट, लवण रस म्हणजे खारट, कडू रस, तिखट रस आणि कषाय म्हणजे तुरट रस. ओके. हे 6ही रस आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारचा बॅलन्स डाएट घेणं गरजेचं आहे. नॉर्मली आपण स्वीट्स कधी खातो? जेवणानंतर. जेवणानंतर खातो. पण आयुर्वेदामध्ये आता जसा हा रसांचा क्रम आपण ऐकला, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. तर सर्वप्रथम मधुर रसाचं सेवन करावं असं सांगितलेलं आहे. कारण जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपली जी पचनशक्ती असते ही खूप स्ट्रॉंग असते. तर त्याला पचायला जे काही जड आहे ते आपण आधी दिलं पाहिजे. त्यामुळे मधुर रसाचे अन्न जे आहेत किंवा मधुर रसाचे पदार्थ आहेत, गोड पदार्थ, ते आधी खाल्ले पाहिजे. आणि सगळ्यात शेवटला तुरट रस सांगितलेला आहे, पण तो आपण विसरतो. तिथपर्यंत पोहोचतच नाही आपण मधुरालाच डायरेक्ट शेवटला घेतो. आणि हा तुरट रस जो आहे हा काय करतो, जे काही आहार आपण सेवन करतोय त्याच्यातनं जो काही कफ वाढतो किंवा मेद वाढणार असतो, त्या कफाला कमी करायचं काम हा तुरट रस करतो. म्हणून जुन्या काळामध्ये जेवणानंतर पान खाणं ही प्रथा होती. मुखवास जे आपण म्हणतो त्याचा काहीतरी उद्देश होता, जे आपल्या पचनाला ते प्रेरित करायचं, पचनाला ते अजून सुधारण्याचं काम करायचं. पण ते आजकाल आपण हा क्रमच पूर्ण बदललाय आणि आपण आता जेवणानंतर जे स्वीट खायला सुरुवात केलंय. सो आपण कोणता पदार्थ खातोय आणि कधी खातोय ह्याचं खूप महत्व आहे आणि हेच आपल्या ओबेसिटीला कारणीभूत ठरणारे फॅक्टर्स आहेत. आता दुसरा जो कारण मी सांगितलं विहार. आता विहारामध्ये 2 गोष्टी येतात. एक तर व्यायाम आपला येतो आणि आपण जी काही ऍक्टिव्हिटीज करतो त्या ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये येतात. ठीक आहे. सो व्यायाम म्हणजे काय? नॉर्मल फिजिकल ऍक्टिव्हिटी, जे काही दिवसभर हालचाल करतो. पण तो कसा कळणार? तुम्ही तर दिवसभर काम करताय. म्हणजे तुम्ही बऱ्याचदा पेशंट असे सांगतात, आम्ही तर ऑफिसला चालत जातो किंवा आमची ऑफिसमध्ये बरीच धावपळ असते. घरच्या ज्या गृहिणी असतात त्याही सांगतात की आम्ही घरी सगळी कामं करतो. पण दॅट इज नॉट एक्सरसाइज. एक्सरसाइज म्हणजे ज्यावेळेला तुम्ही एखादी ऍक्टिव्हिटी एक्सरसाइज म्हणून करता आहात, त्यावेळेला इतर कुठलंही काम तुम्ही करत नाही आहात, तुमच्या डोक्यामध्ये इतर कुठलेही विचार नाही आहात. आणि 3 लक्षणं तुम्हाला दिसतात की तुमचा श्वासाचा वेग वाढतोय, तुम्हाला घाम येतोय आणि तुमच्या हृदयाचे ठोके थोडेसे वाढलेले आहेत.
असं ज्या वेळेला सलग 10 ते 15 मिनिटं घडतंय तरच तुमच्या शरीराचा व्यायाम होतोय असं तुम्ही समजावं. ओके, म्हणजे श्वास, ठोके आणि घाम घाम. घाम निघणं खूप महत्वाचं पण मग आहे. लोकांचा असं पण कन्सर्न आहे, मी चालत जातोय ऑफिसला तिथे माझा घाम निघतोय, किंवा मी धुणं धुतीये घरी बसून तिथे माझा घाम निघतोय, मग बरोबर, घाम तर निघतोय, पण हार्ट रेट वाढतोय का? ओके. हा, त्याच्या बाबतीत श्वास वाढतोय का? कारण आपण बसून कपडे धुणार आहे, तर त्याला श्वास नाही वाढणार किंवा ती ओव्हरऑल ऍक्टिव्हिटी नाही होणार. जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपल्या शरीरातल्या सर्व अवयवांचा व्यायाम होतो. जेव्हा आपण कपडे धुतो तेव्हा आपल्या हाताचा व्यायाम होत असतो. ओके, जेव्हा आपण ऑफिसला चालत जातो त्यावेळेला त्या चालण्याने आपल्याला निश्चितपणे व्यायाम होतो आहे. पण त्यावेळेला आपल्यासोबत आपले विचार असतात की मला वेळेवर पोहोचायचंय, मला ऑफिसला जाऊन ते काम करायचंय. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये तो एक प्रकारचा स्ट्रेस असतो. ओके. म्हणून तो व्यायामामध्ये न येता तो एका ऍक्टिव्हिटीमध्ये आपण कन्सिडर करूयात. सो व्यायाम जसं आपण रोज आहार घेतो आहोत तसं आपल्याला रोज व्यायाम करणं गरजेचं आहे. आता एकदा व्यायाम केलं म्हणजे झालं का? नाही, नक्कीच नाही, कारण बरीच लोक आहेत की व्यायाम तर करतात पण नंतरचा पूर्ण दिवस बसून जातोय. ओके. सो जी सेडेंटरी लाईफस्टाईल आहे ही मेजर कॉज आहे आपलं मेटाबॉलिझम, म्हणजे आपली पचनशक्ती कमी होण्याचं. ओके. पचनशक्ती कमी झाली की तुमचं फॅट वाढणार आहे. नक्कीच. सो सकाळचा व्यायाम झाला किंवा संध्याकाळचा व्यायाम झाला तो ठीक आहे, पण दिवसभरात सुद्धा बसल्यावरती एक 40 ते 45 मिनिटांनी उठून थोडीशी जागच्या जागेवर चाल करणं किंवा काहीतरी ऍक्टिव्हिटी स्ट्रेचिंग करणं खूप गरजेचं आहे. ओके. सो अशी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल आपल्या दिनचर्येत नसेल तर मग आपण ओबेसिटीकडे वाटचाल करतोय निश्चितपणे. ओके. आता एक अजून एक टर्म खूप जनरली ऐकायला मिळते ज्यावेळेस आपण ओबेसिटीचं बोलतो त्यावेळेस, की ती आहे BMI. म्हणजे ती नेमकी काय असते आणि तिचा ओव्हरऑल माणसाच्या जीवनात कसा यूज असतो? येस, BMI हे एक टूल आहे की ज्याच्यानी आपण एखादा व्यक्ती ओबेस आहे की नाही ठरवतो. BMI इज नॉट अन 100% योग्य टूल आहे असं मी नाही म्हणणार, कारण त्याच्यामध्ये आपण बॉडीचं वजन आणि हाईट याचा एक रेशिओ काढतो. पण बॉडीच्या वजनामध्ये फक्त फॅटचं वजन नसतं, त्याच्यामध्ये मसलचं वजन असतं, त्याच्यामध्ये बोनचं वजन असतं, त्याच्यामध्ये पाण्याचं वजन असतं. सो पण एक बेस लाईन म्हणून आपण ठरवू शकतो. साधारण एक 25च्या वरती जेव्हा आपला BMI जातो तर तो व्यक्ती ओबेसिटीकडे चाललेला असतो. जेव्हा तो 30च्या वरती जातो तेव्हा त्याला ओबेस असं म्हणतात. 30 ते 35च्या मध्ये ओबेसिटी क्लास 1 ओबेसिटी असं म्हटलं जातं. 35च्या वरती 40 पर्यंत क्लास 2 ओबेसिटी, 40च्या वरती क्लास 3 विच इज अ मॉर्बिड फॉर्म ऑफ ओबेसिटी. ओके, आणि 50च्या वरती तर ही खूप सिव्हिअर ओबेसिटी असं म्हटलं जातं BMI मध्ये. 50च्या वर जर BMI असेल तर. ओके. आता जसे क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3 आहेत, त्याच्यामध्ये पण काही स्पेसिफिक कॅटेगरीज येत आहेत का? नाही, हे साधारण एक क्लासिफिकेशन आपण त्या वजनावरनं करत असतो. ओके. सो हे काही आपण जे काही BMI अबव 40 जातात किंवा अबव 35 जातात त्या BMI ना नक्की आपल्याला सिरियसली घेणं गरजेचं असतं. सो कुठे आपल्याला थांबायचंय किंवा कुठे आपल्याला ऍक्शन घ्यायची आहे ते ठरवण्यासाठी हा BMIचा स्केल आपण वापरू शकतो. आता जो BMIचा स्केल तुम्ही सांगितला त्याच्यानुसार मग अजून काही कॉमन सिम्पटम्स आहेत का की ज्याने मला माझं कळेल की आय एम ओबेस or not? कारण मला वाटतं हा एक थोडासा कन्सर्न आहे लोकांमध्ये की काही लोक हाईट नुसार ओके असतात, त्यांना थोडंसं कुठेतरी बोलतात थोडा जाड झालाय आणि देन स्टार्टिंग मी जाड झालो आणि तो सगळा गेम स्टार्ट होता आणि खूप इमोशनल आणि बाकी गोष्टी होतात. तुम्ही ऐकलं असेल. खूप महत्वाचं आहे ऍक्च्युली. बऱ्याचदा काय होतं की आपण ओबेस आहोत का, किंवा कोणीतरी आपल्याला सांगितलं अरे तू जाडा दिसतोयस किंवा तू जाडी दिसतेस, आणि ते वाक्य आपण मनामध्ये धरून ठेवतो आणि आपण त्याच थॉट प्रोसेस मध्ये जातो. आणि मग आपण हळूहळू त्या ओबेसिटीला अट्रॅक्ट करतो असं आपण म्हणूया. बिकॉज दॅट बिकम्स अ स्ट्रेस फॉर यू. ठीक आहे. आणि आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की आपलं जे काही वजन आहे हे हेल्दी आहे की अनहेल्दी आहे. आपण आता ओबेसिटी बोलूयाच नको, आपण हेल्दी आहे की अनहेल्दी आहे आपलं वजन ह्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा एखाद्याचं स्ट्रक्चर वाईड असू शकतं. नॉर्मली आयुर्वेदामध्ये कफ प्रकृतीचे व्यक्ती जे आहेत ते साधारण धिप्पाड असतात अंगाने, तर ते ओबेस आहेत का? नाही, त्यांचं बॉडी स्ट्रक्चर तसं आहे. आणि वात प्रकृतीचे माणसं हे कृश असतात, पण तरी सुद्धा ते हेल्दी आहेत का? तर नॉट नेसेसरी.
ठीक आहे. सो आपण हेल्दी आहोत की अनहेल्दी आहोत हे ठरणं खूप गरजेचं आहे. ते कसं? हा, तर आता आपल्याला अनहेल्दीची काय लक्षणं आहेत ती आपण जाणून घेऊया. ओके. की मी जे काही माझ्या रोजच्या ऍक्टिव्हिटीज करते आहे त्या करताना मला काही त्रास जाणवतोय का, मला काही डिस्कम्फर्ट जाणवतोय का, की नाही मी माझ्या सगळ्या रोजच्या दैनंदिन ऍक्टिव्हिटीज इझिली करू शकते. ऑफिसला जाणं, जिने चढणं, उतरणं, माझ्या स्वतःच्या गोष्टी, स्वतःचे कपडे धुणं, जे काही दैनंदिन ऍक्टिव्हिटीज तुम्ही करताय त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास जर जाणवत नाहीये तर यू आर फाईन. तुम्हाला एनर्जेटिक वाटतंय की नाही रोजच्या रोज, तुमची एनर्जी लेवल्स कशी आहे, की तुम्हाला आळसल्यासारखं वाटतंय. जर आळसल्यासारखं वाटतंय आणि काही दुसरा रिस्क फॅक्टर नाहीये तर ह्याचा अर्थ थोडंसं गडबड सुरू झालेली आहे. तुम्हाला चालताना धाप लागते आहे, ओके, तर थोडीशी गडबड सुरू झालेली आहे. आणि वजन वाढलेलं आहे हे तुम्हाला कळतंय आणि धाप लागते, सो यू हॅव टू टेक केअर. ओके. तुमच्या जॉईंट्स तुम्हाला प्रश्न विचारतायत की बाबा आज मला खूप त्रास होतोय, ओके. सो दॅट इज अ साईन की येस, बऱ्याच जणांचा टाचा दुखायला लागतात वजन वाढलं की. ओके. सो दॅट इज ऑल्सो अ साईन की माझं वजन बरोबर आहे की नाही, एम आय हेल्दी. ही जर जेव्हा आपल्याला आपण बॉडीकडे लक्ष देतो आणि ती बॉडी आपल्याला सांगते की मला इथे दुखतंय रे, तर त्यावेळेला तिथे लक्ष देणं आणि त्याचं कारण शोधून काढणं खूप गरजेचं आहे. सो वी हॅव टू आयडेंटिफाय वेदर आवर बॉडी वेट इज हेल्दी ऑर अनहेल्दी. ठीक आहे, असं नेसेसरी नाहीये की तुमचं वजन जास्त आहे तर तुम्ही अनहेल्दीच असाल. आणि तो कॉन्सेप्ट जो आहे आजकाल मुलींमध्ये खूप हे आपल्याला दिसून येत आहे की त्या खूप कॉशियस होतात की माझं वजन खूप जास्त आहे, माझं वजन खूप जास्त आहे. बऱ्याचदा आपल्या अवतीभोवती आपले फॅमिली मेंबर्स, आपले फ्रेंड्स हे आपल्याला बोलून जातात, अरे तुझं वजन खूप वाढलंय, आणि दॅट आपण तो थॉट न उचलून धरतो. ओके. आणि तो जो आहे तो स्ट्रेस मेकॅनिझम आपल्या शरीरामध्ये ऍक्टिव्हेट करतो. स्ट्रेस मेकॅनिझम ऍक्टिव्हेट झाला की प्रॉब्लेम सुरू झाले, गडबड सुरू झाली आणि फॅट डिपॉझिशनचं जे काही क्रम आहे तो वाढत जातो. आता जसं तुम्ही सांगितलं की मुलींमध्ये किंवा महिलांमध्ये जो एक कॉमन प्रॉब्लेम आहे की लोक बोलतात आणि इमोशनल होतात, त्याच्यासोबतच अजून एक मला ऐकायला मिळते की जाणवते बऱ्याचदा चर्चांमध्ये, ऑफिसमध्ये सुद्धा, म्हणजे आमचे काही कलिग्स आहेत ते जास्त बोलताना दिसतात की चाइल्ड ओबेसिटी किंवा माझा मुलगा थोडासा ओव्हरवेट दिसतोय, थोडासा ओव्हरवेटकडे चाललाय. तर मग चाइल्ड ओबेसिटी खरंच एक्झिस्ट करते का, आणि असेल तर त्याच्याबद्दल काही डिटेल सांगायला आवडेल. येस ऋषिकेश, ऍक्च्युली खरं सांगू तर मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये आता बरेच ओबेस चाइल्डना ट्रीटमेंट देते, विच इज अ व्हेरी बॅड साईन फॉर द सोसायटी. कारण लहान मुलांचं वजन वाढणं हे काही चांगलं लक्षण नाही आहे आणि ह्याला कारणीभूत पेरेंट्सच आहेत. ओके. ठीक आहे, कारण आपल्या घरातली दिनचर्या काय आहे, आपण घरात काय खातोय, आपण घरात कोणत्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करतो आहोत, ह्याच्यावरती आपल्या मुलाचं किंवा मुलीचं आरोग्य ठरतं. आता घरी आपण जर रोज सकाळी ब्रेड, पाव, बटर पाव किंवा पाव अंड असा जर नाश्ता करत असू तर आपण जे काही फॉलो करणार आहोत किंवा आई वडील जे काही खाणार पिणार आहेत तेच मुलं खाणार आहेत. बरोबर. सो आई वडिलांमध्ये जर अनहेल्दी हॅबिट्स असतील तर ते मुलांमध्ये ऑटोमॅटिकली पास होणार आहे आणि दॅट इज गोइंग टू बिकम देअर दिनचर्या, देअर रुटीन. आणि लहानपणापासूनच त्यांना जर अशा प्रकारचं अन्न मिळणार आहे खायला की जे पचायला खूप जड आहे, ज्याच्यामध्ये हाय अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट्स आहे, गोड खूप अतिप्रमाणात आहे, तर हे असं आहार, चॉकलेट्सचं प्रमाण, रोज चॉकलेट्स खाणं किंवा रोज आईस्क्रीम खाणं किंवा रोज कोल्ड्रिंक्सचा समावेश असणं, तर हे जे काही आहार आपण मुलांना देतोय ह्याच्यानी त्यांचं वजन वाढणार आहे. आपण आजकाल हे बघतो की बऱ्याचदा पेरेंट्स जे आहे मुलांना उपाशी राहूच देत नाही. मे बी म्हणजे बऱ्याच असं झालं की बिकॉज वी आर सो म्हणजे आपण एवढं पॅम्पर करतो ना, कारण एकुलता एकच असतो बरोबर, त्याच्यामुळे मग त्याला काय देऊ आणि काय नको देऊ असं होतं. सो त्याला भुकेची जाणीव कधी होणार आहे, ती भुकेची जाणीवच आपण होऊ देत नाही आणि त्याच्या आधीच आपण त्याला खायला देतो. मग त्याला ते गरजेचं आहे, त्याला भूक लागली आहे का, कारण त्याला भूक लागलेली असेल तर तो ऑटोमॅटिकली तुम्हाला खायला मागणार आहे, पण त्याच्या आधी जर तुम्ही त्याला दिलं तर ते त्याच्या शरीरामध्ये जाऊन डायजेस्ट होणार नाहीये आणि दॅट इज गोइंग टू गेट कन्व्हर्टेड इन टू फॅट अगेन. त्यांच्यामध्ये पण तेच मेकॅनिझम आहे, सेम मेकॅनिझम आहे. सगळ्यात दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आजकाल आपल्याकडे एक गोष्ट अशी आलेली आहे की त्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही आणि ती खरं तर मोठ्यांची गरज आहे, पण आता छोट्यांनाही ती लागते.
नाही समजत काय म्हणजे तुम्ही सांगाल तर ओके मोबाईल. हा सो हा मोबाईल एक असं इन्स्ट्रुमेंट झालेला आहे की लहान मुलं तो मोबाईल बघितल्याशिवाय किंवा टीव्ही बघितल्याशिवाय जेवण जेवतच नाहीत. हा आणि आजकाल आपण बघतोय की लहान मुलांना आई वडील जेवण खाऊ घालण्यासाठी किंवा त्यांना शांत बसवण्यासाठी स्वतःच त्यांना मोबाईल देत आहेत. हो घे बाबा तू हे बघ आणि शांत राहा, मला माझं काम करू दे. Correct. सो ही होतंय जी असं. मोबाईल किंवा टीव्ही किंवा स्क्रीन एक्सपोजर आहे, ह्याच्यामुळे काय होतंय, मुलं गेट अट्रॅक्टेड टू दॅट ऑटोमॅटिकली. दे आर स्मॉल, दे डोंट अंडरस्टँड दॅट. Correct. आणि त्याच्यामुळे त्यांना जे काही त्यांच्या वयात खेळणं अपेक्षित आहे, ग्राउंडवरती खेळणं अपेक्षित आहे, ऍक्टिव्हिटी करणं अपेक्षित आहे, ते ते कम्प्लिटली विसरून जातात आणि ते सेडेंटरी लाईफस्टाईल मध्ये एंटर करतात. करेक्ट. मला वाटतंय आम्ही जे क्रिकेट खेळत होतो ग्राउंडवर जाऊन, म्हणजे सकाळी 9-9:30ला जायचो आम्ही, तर 12-1 वाजता यायचो रिटर्न. ते मिस होतं मुलांचं आणि त्याच्यामुळे त्यांची फिजिकल ऍक्टिव्हिटी होत नाही. जसं तुम्ही मगाचच्या क्वेश्चन मध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटीज इम्पॉर्टंट Right. सांगितलं. आणि काय मुलांना आपण नाही सांगू शकत ना जाऊन व्यायाम कर, पण त्यांची तिकडे फिजिकल ऍक्टिव्हिटी व्हायची. नाही, का नाही सांगू शकत? मुलांना व्यायाम कर हे सांगायचं नाहीये. ओके. पहिले तुम्ही व्यायाम करा. ते पण आहे. जर तुम्ही व्यायाम कराल तर ऑटोमॅटिकली तुमची मुलं सुद्धा व्यायाम करतील. जे मुलं बघतात तेच ते फॉलो करतात. किंवा तेच मी म्हणत होतो, जसं की आम्ही ग्राउंडवर गेल्यानंतर तुम्ही सांगितलं त्या दोन्ही गोष्टी व्हायच्या. श्वासमध्ये चेंज व्हायचा, धाप लागायची किंवा मग थोडंसं घाम यायचा. त्याच्यानंतर तुमचं हार्टबीट वाढायचं किंवा ते एक वेगळं प्रेशर असायचं ना, मला बॉलिंग करायची किंवा मला 6 मारायचं, माझं रन नाही आहेत. आणि त्याच्यात इमोशन्स चेंजेस व्हायचे, जे आपण एक्सरसाइजनी किंवा आपण बाकीच्या गोष्टींनी मॅनेज करायला म्हणतोय त्या. नक्कीच. एक्सरसाइज हा असा फॅक्टर आहे की जो आपल्याला स्ट्रेसला फाईट करायला शिकवतो किंवा मदत करतो. सो तो जर एक्सरसाइज नाही झाला लहानपणापासूनच, तर तो जसा जसा मोठा होईल तसा तसा तो त्या स्ट्रेसला बळी पडणार आहे. तो त्या स्ट्रेसला हँडलच नाही करू शकणार. स्ट्रेस सगळ्यांनाच असतो, कोणाच्या आयुष्यात स्ट्रेस नाहीये. पण त्या स्ट्रेसला कसं फेस करायचं किंवा कसं हँडल करायचं ह्याच्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे, जे की आता आपण लहान मुलांना पण करू देत नाहीये. त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आपण मोबाईलवरती रेस्ट्रिक्ट केल्या किंवा टीव्हीवर रेस्ट्रिक्ट केल्या. सो इट इज अ व्हेरी सिरियस पॉइंट की ह्याच्यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्याच कारणामुळे चाइल्डहुड ओबेसिटी आपल्याला वाढताना दिसते आहे. आपण लहान मुलांच्या बाबतीत जसं आपण बघितलं की आहारामध्ये घरचा जो काही नाश्ता असतो तो आता पोहा, उपमा ह्याच्याऐवजी ब्रेड बटरवर शिफ्ट झालेला आहे. तसंच आता आपल्याकडे मैद्याचे अनेक पदार्थ फेमस आहेत. बर्गर, पिझ्झा, हे पदार्थ फक्त मुलांनाच नाही आवडत बरं का, मोठ्यांना पण आवडतात. हो, मला वाटतं म्हणजे कसं आणि त्याच्या मागे एक थोडीशी सायकोलॉजी पण आहे की यार आम्ही ना आमच्या लहानपणी नाही खाल्लंय, चला आता खाऊन बघूया. पण ते स्वतः खाता खाता मुलांनाही देतात. राईट. तुम्ही लहानपणी म्हणजे सॉरी तुम्ही नाही, आपण लहानपणी नाही खाल्लं कारण ते आवश्यकच नव्हतं. कारण आपले जे काही आई वडील किंवा त्यांचे जे काही पूर्वज होते हे इतके हुशार होते की जे काही आपल्याला आहारामधनं मिळणं आवश्यक आहे ते घरीच बनायचं. आपल्याला बाहेर जायची गरज नाही पडायची. पण आता आपण आठवड्यातनं 2 ते 3 दिवस बाहेर खातो. सो हे जे पिझ्झा, बर्गर आहे हे हायली प्रोसेस्ड फूड आहेत. आणि हे कधी बनतात, किती दिवसांचे शिळे असतात, त्याच्यामध्ये वापरलेले पदार्थ किती क्वालिटीचे पदार्थ असतात. पण असं अन्न आपण मुलांना रोज खायला देतो आणि दॅट इज अ मेजर कॉज ऑफ देअर ओबेसिटी. सो आपण बघितलं की बाहेरचं जे फूड आहे, पिझ्झा, बर्गर, याच्याबरोबर आपण हल्ली 2 मिनिट फूड मध्ये म्हणजे आपल्याला इन्स्टंट फूड्स मध्ये खूप इंटरेस्ट आहे. हा, एस्पेशली वर्किंग मॉम्सना मुलांना काहीतरी द्यायचं असतं. सो दे प्रिफर टू चूज मॅगी और सर्टन नूडल्स जे 2 मिनिटात तयार होतात. आणि त्याच्यामध्ये आपण म्हणजे आई वडील काय विचार करतात की अरे त्याच्यामध्ये भाज्या आहेत. हो नक्कीच, म्हणजे तो एक पॉइंट असतो. ते तर हेल्दी आहे ना. त्याच्यात गाजर. अरे पण ते गाजर आणि ते जे आहे हे कशा प्रकारे त्याच्यामध्ये सुकवून घातलेलं आहे किंवा त्याला काय प्रोसेस केलेली आहे, त्याच्यात किती प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात. सो भाजी असते एवढीशी आणि त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह असतात एवढे, जे की शरीराला आपल्या घातक ठरतात. सो एक्सेस अमाऊंट ऑफ सोडियम हे प्रिझर्वेटिव्हचं कंटेंट असतं. सोडियम त्याच्यात जास्त प्रमाणात असतं. आणि ते अन्न, भाज्या आपल्याकडे बाहेर ठेवल्या तर किती दिवस टिकतात? 2 दिवस हार्डली. आणि ते त्या पाकिटात किती दिवस असतं? पाकिटाची एक्सपायरी डेट बघितली मॅडम तर एक अंदाजे 6 महिने तरी असते. म्हणजे मग ते तयार कधी झालं असेल? हो, म्हणजे 2-3 महिने आधी. आणि आपण घरातलं आजचं जेवण उद्या खात नाही आणि आपण हे पॅकेट मधलं वर्षापूर्वी
तयार असलेलं जे अन्न आहे ते आपण आपल्या मुलांना खायला देतोय. नाईस. ओके. इट इज अ आलं व्हेरी व्हेरी म्हणजे चुकीची प्रथा आहे ही. म्हणजे आता बरेचसे आई वडील खूप कॉन्शियस झालेत. सो दे हॅव स्टार्ट स्विचिंग टू हे अनहेल्दी नूडल्स वरनं हेल्दी नूडल्स. नूडल्स खाऊ नका असं माझं म्हणणं नाही आहे, पण आता हेल्दी नूडल्सचे पण ऑप्शन आले आहेत. रागीचे नूडल्स येतात, मिलेटचे नूडल्स येतात. सो आपण ते पण ऑप्शन्स ऑप्ट करून त्याच्यामध्ये ऍक्च्युअल भाज्या घालून मुलांना देऊ शकतो. म्हणजे विदाउट प्रिझर्वेटिव्ह विदाउट प्रिझर्वेटिव्ह. जेवढं आपण पॅकेट फूड्स अवॉइड करू या लहान मुलांच्या बाबतीत, कलर फूड्स, प्रिझर्वेटिव्ह वाले फूड, हे त्यांना फक्त ओबेसिटी नाही, हे त्यांच्या शरीरामध्ये कॅन्सर सुद्धा प्रोड्यूस करू शकतात, एवढे ते हार्मफुल आहेत. सो माझी पेरेंट्सला रिक्वेस्ट आहे की हळूहळू का होईना तुम्ही हे हॅबिट्स मुलांमध्ये इन्स्टॉल करा. मुलांचं कसं असतं ना मन, तुम्ही त्यांना जेवढं छान पद्धतीने समजून सांगाल ना, तेवढे ते पटकन अडॅप्ट होतात. एकदा का ते मोठे झाले ना, तर मग ते अडॅप्ट लवकर नाही होणार आहे. बरोबर. ऋषिकेश, आपण जर आता बघितलं तर 2022 मध्ये काही आकडे काढलेले, तर त्या आकड्यांमध्ये असं दिसून आलं की 8 पैकी 1 व्यक्ती ओबेस असायचा. ओके. आता जस्ट 2025 स्टार्ट झालाय, पण आत्ताचा जो रेशिओ आहे तो ऑलमोस्ट 50%, म्हणजे 8 पैकी 4 लोक ओबेस आहेत. ओके. सो 3 वर्षामध्ये हा रेशिओ जवळजवळ डबल झालेला आहे. हा, आणि महिलांच्या बाबतीत जवळजवळ आपल्या भारतामध्ये 40% महिला ओबेसिटी कॅटेगरीमध्ये येत आहेत. ओके. आणि पुरुष साधारण 10 ते 12% येतात. महिलांमध्ये ओबेसिटी आपल्याला जास्त प्रमाणात दिसते आहे. आणि तसंच आता ओबेसिटीचं प्रमाण लहान मुलांमध्ये सुद्धा जास्त आपल्याला दिसून येते. हे पर्सेंटेज वाढताना दिसतंय. करेक्ट. आता तुम्ही मगाशी म्हणाल ते शाळेशी कसं कनेक्ट करायचं, काय तुमच्या डोक्यात पॉईंट प्लीज घ्या ना. येस. सो ही जी काही ओबेसिटी आता वाढताना दिसते ना, तर ह्या म्हणजे एस्पेशली लहान मुलांमध्ये इट इज व्हेरी सिरियस, बिकॉज ते आपली पुढची जनरेशन आहे. दे आर गोइंग टू हँडल अवर कंट्री. करेक्ट. सो एक शासनाच्या लेवलवरती शाळांमध्येच व्यायाम हा उपक्रम सुरू करणं खूप गरजेचं आहे. ओके. म्हणजे ऋषिकेश, मला खूप छान वाटतंय सांगायला की माझा मुलगा ज्या शाळेत जातो, ज्ञान प्रबोधिनी नाव आहे त्या शाळेचं, त्या शाळेची सुरुवात, दिवसाची सुरुवात मुलांची ही व्यायाम आणि साधनेतनं होते. ओके. नाही, मला पण आठवतंय, म्हणजे आमच्या शाळेत सुद्धा सकाळी 7-7:30ला शाळा भराली. पहिला अर्धा तास प्रार्थनेसाठी असायचा. मग त्यात राष्ट्रगीत असेल, पसायदान असेल आणि सम पीटी ऍक्टिव्हिटीज असायच्या. म्हणजे ऍटलीस्ट हँड मुवमेंट्स तरी असायच्या, एक 10 मिनिटाचा, 5 मिनिटाचा. फार कमी स्कूल्समध्ये हे सकाळच्या वेळेला ऍक्टिव्हिटी होते. नॉर्मली फिजिकल ऍक्टिव्हिटीचा तास हा दुपारनंतर एक अर्धा पाऊण तासाचा असतो. पण जर बऱ्याचशा शाळेंनी हा उपक्रम चालू केला की सकाळी मुलांना एक कमीत कमी अर्धा ते पाऊण तास व्यायाम जर त्यांनी करून घेतला, तर हे जे काही वाढतं ओबेसिटीचं प्रमाण लहान मुलांमध्ये दिसतंय आपल्याला, ते निश्चितपणे कमी होताना आपल्याला दिसून येईल. नक्कीच. मगाशी तुम्ही बोललात की वुमन्समध्ये किंवा महिलांमध्ये जवळपास 40% ओबॅसिटी आहे. हे कुठेतरी बिहेवियरल ऍस्पेक्ट्समुळे होत आहे का, किंवा त्या गोष्टींची कनेक्ट होत आहे का? 100% खूप महत्वाचा मुद्दा हा आहे महिलांच्या बाबतीत. बऱ्याचदा काय होतं, महिला ज्या आहेत ह्या फॅमिलीसाठी सतत काम करत असतात. करेक्ट. फार कमी महिला ज्या आहेत त्या स्वतःची काळजी घेत आहेत. आता अवेअरनेस वाढलेला आहे, त्यामुळे आता महिला त्या दिशेने जात आहेत. पण अजूनही बऱ्याचशा महिला स्वतःकडे लक्ष देत नाहीत. ओके. मुलगा आजारी पडला, नवरा आजारी पडला, सासू सासरे आजारी पडला, शी विल रन लाईक एनिथिंग. राईट. बट वेन इट कम्स टू हर, तिच्यावर जेव्हा येतं, शी इग्नोर्स इट. करेक्ट. आणि महिलांमध्ये ही वाढती ओबेसिटीचं मुळात कारण आहे स्ट्रेस. ओके. हे जे स्ट्रेस आहे बऱ्याच कारणांमुळे असू शकतं. घरातलं वातावरण असू शकतं. लॅक ऑफ अप्रिसिएशन जे आहे ते महिलांमध्ये एस्पेशली खूप कारणीभूत ठरतं स्ट्रेस वाढण्यासाठी. हो. म्हणजे आपण आपल्या आईचं कौतुक किंवा आपल्या बायकोचं किंवा आपल्या बहिणीचं कौतुक फार कमी वेळा करतो. करेक्ट. आता थोडंसं करायला लागलोय. आता थोडंसं करायला Social लागलोय, कारण media सोशल मीडियामुळे अवेअरनेस वाढला आहे. Correct. सो दॅट इज अ गुड साईन. बट कुठेतरी काही घरांमध्ये अजूनही ते लॅकिंग आहेत. आणि अशा या महिला ज्या आहेत ना, या सारख्या सारख्या दुखावल्या गेल्या कारणाने तो एक ट्रॉमा होतो त्यांच्या मनामध्ये. ओके. आणि हा ट्रॉमा असतो हे त्यांच्या लक्षात नाही येत बरं का. पण जेव्हा मनावर परिणाम होतो तेव्हा ऑटोमॅटिकली शरीरावरती हळूहळू परिणाम व्हायला लागतो. आणि तो जो स्ट्रेस आहे हा कन्वर्ट होतो ओबेसिटीमध्ये. सो बऱ्याच महिलांमध्ये हे माहिती नसतं की काय कारण आहे ओबेसिटीचं, बिकॉज दे आर ऍक्टिव्ह, दे आर डुईंग एव्हरीथिंग, बट स्टील त्यांचं वजन का कमी होत नाहीये.
बऱ्याचदा ते खूप कडक आहार फॉलो करतात, एक्सरसाइज पण करतात, पण वजन कमी होत नाहीये. Correct. असं बऱ्याच पेशंट्स मध्ये मला आढळतं. पण ज्या वेळेला मी त्यांच्या बॅक हिस्ट्रीमध्ये जाते किंवा त्यांच्या इमोशनल ऍस्पेक्ट मध्ये जाते, त्यावेळेला मला हे ट्रॉमा सेंटर सापडतात. आणि जेव्हा Okay. जेव्हा हे ट्रॉमा सेंटर्स आपण हील करायला लागतो, ऑटोमॅटिकली त्यांचं वजन जे आहे कमी व्हायला लागतं. आता हे ट्रॉमा सेंटर्स आयडेंटिफाय इझिली नाही होत, Okay. बिकॉज बऱ्याचदा आपल्याला तो अवेअरनेसच नसतो की आपण दुःखी आहोत. बऱ्याचदा लहानपणी काहीतरी गोष्ट घडलेली असते, कोणतरी आपल्याला काहीतरी बोललेलं असतं आणि तो एपिसोड जो आहे तो आपल्या मनामध्ये रजिस्टर झालेला असतो. Okay. एकदा तो रजिस्टर झाला, जसं जसं वेळ जातं तसं तसं तो रजिस्टर झालेला एपिसोड जो आहे हा आपल्या समोरनं अदृश्य होत जातो. Correct. पण आणि- त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्या मनावर आणि शरीरावरती होत असतो. Okay. सो वेन यू डू अ काउन्सिलिंग, जेव्हा आम्ही पेशंटची काउन्सिलिंग करतो किंवा काही ऍक्टिव्हिटीज आम्ही त्यांच्याकडनं करून घेतो, किंवा तुम्ही जर स्वतः तुमच्या आयुष्याचा एक आढावा घेतला आणि तो लिहून काढला, डायरी रायटिंग मी बरेच पेशंट्सना ऍडवाइस करते की तुम्ही लिहून काढा की तुम्हाला आज काय वाटलंय, तुम्हाला कसं वाटलंय, किंवा आतापर्यंतच्या तुमच्या आयुष्यामध्ये काय काय घडामोडी झालेल्या आहेत Correct. आणि त्यावेळेला तुमच्या मनाची परिस्थिती कशी होती, तुम्हाला कसं वाटलं, हे जर तुम्ही जॉट डाऊन केलं ना, तर यू विल स्टार्ट गेटिंग दॅट पॉइंट्स, अँड वेन यू कनेक्ट दोज पॉइंट्स यू विल गेट द आन्सर फॉर युअर वेट गेन. Okay. तिथे पण असतं म्हणजे. येस. सो खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हा ऍस्पेक्ट बऱ्याचदा आपण टाळतो. एखाद्या व्यक्ती ना जाड होत गेलेला आहे, म्हणजे मी पण या फेज मधनं गेली आफ्टर प्रेग्नन्सी. एखाद्या व्यक्ती जेव्हा जाड होत जातो ना, तेव्हा आजूबाजूचे सगळेच त्याला टोचायला लागतात रे, Correct. Correct. की जाड झालाय. म्हणजे आपण हे बघत नाही की तो व्यक्ती खरंच त्याच्या आळसामुळे जाड झालाय, की तो प्रयत्न करतोय पण त्याला काहीतरी ट्रॉमा आहे, त्याला आपल्या मदतीची गरज आहे. हे न बघता आजूबाजूचे व्यक्ती त्या व्यक्तीविषयीचे स्टेटमेंट्स करत जातात आणि दॅट इन टर्न अफेक्ट्स दॅट पर्सन. ह्यानी पण तो अजून स्ट्रेसमध्ये जातो. आता हे ट्रॉमा बद्दल झालं, पण आता अजून एक जाणून घ्यायचंय की ओबेसिटी झाल्यानंतर तुमच्या बिहेवियर मध्ये पण काही चेंजेस होतात का? 100%. मला सांग, एखादा व्यक्ती खूप छान दिसत असतो, लहानपणापर्यंत तर आपण सगळे छान दिसत असतो, वी आर व्हेरी फॉन्ड ऑफ अवर सेल्फ. Correct. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं आपल्याला आपण स्वतः आवडतोय का? म्हणजे कधी कधी नाही, कधी 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 नाही, कधी कधी हो. Correct. बऱ्याचदा नाही, हा. कारण आपण दुसऱ्याशी कंपॅरिझन करतो. 100%. मोस्टली आपण ऍक्टर्स बरोबर आपलं कंपॅरिझन करतो. हो. ठीक आहे. बट ऍक्टर्स जे आहेत हे खूप डेडिकेटेडली त्यांच्या प्रोफेशन साठी त्यांची जी गरज आहे त्याच्यानुसार ते त्यांच्या हेल्थचं खूप लक्ष देतात, हेल्थवर, आणि दे मेंटेन देअर फिटनेस. नक्कीच. पण तुमचं शरीर हे वेगळं आहे, हे आपल्याला आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं आहे, हे एक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे की प्रत्येकाची आपली स्वतःची एक बॉडी आहे, त्याचा स्वतःचा एक शेप आहे. पहिलं तो एक्सेप्टन्स येणं खूप गरजेचं आहे की येस, दिस इज माय बॉडी, दिस इज मी. Correct. I am not going to be Aishwarya Rai, or I am not going to be Vidya Balan, or I am not going to be Shahrukh Khan किंवा मी सलमान खान होईल, असा जर आपण विचार केला ना तर आपण कधीच हॅपी राहणार नाहीयेत आणि आपण सतत स्ट्रेसमध्ये असणार आहोत. पण वेन वी स्टार्ट एक्सेप्टिंग आवर सेल्फ ॲज वी आर, देन द बॉडी स्टार्ट्स रिस्पॉन्डिंग टू वॉट एव्हर यू डू. ओके. पण तुमचा एक्सेप्टन्स खूप गरजेचा आहे. जगाचा एक्सेप्टन्स जाऊ द्या, तुम्ही स्वतःला पहिले एक्सेप्ट करायला सुरू करा आणि स्वतःवर प्रेम करायला सुरू करा. सो तुम्ही जेव्हा स्वतःला एक्सेप्ट करताय, ऑटोमॅटिकली तुमची बॉडी रिस्पॉन्ड करायला लागते. कारण काय होतं, जसं जसं वजन वाढत जातं आपला शेप बदलत जातो आणि आपणच स्वतःवरती खूप नफरत करायला लागतो स्वतःवरती की अरे मी छान नाही दिसत आहे. मग एक लो कॉन्फिडन्स आपल्यामध्ये ऑटोमॅटिकली डेव्हलप होत जातो, कॉन्फिडन्स आपला लो होत जातो. आपण लोकांमध्ये जायला घाबरतो कारण कोणीतरी काहीतरी बोलून गेलं तर. करेक्ट. सो वी लॅक सोशल कनेक्ट. नक्कीच हो. है ना. तो सोशल कनेक्ट मधनं कमी झाला माणूस की तो सायकोलॉजिकली इल होणार आहे. ओके. कारण त्याच्याशी बोलायला कोण नाहीये, त्याला त्याचं व्यक्त करायला भावना कोणी नाही आहे, त्याला काय वाटतंय हे कदाचित त्याचे घरचेही ऐकून घ्यायला रेडी नसतील किंवा मित्रपरिवार ऐकत नसेल. तर ते जे काही इमोशन्स आहेत जे बाहेर पडायला पाहिजे ते आतमध्येच साठून राहणार आहेत आणि हे साचलेलं तुमच्या पचनशक्तीवरती इफेक्ट करणार आहे. आयुर्वेदात सांगितलंय अतिचिंतनात रसधातू दुष्टीही. ओके. म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती खूप विचार करायला लागतो किंवा टेन्शन जे आपण म्हणतो, तर ते टेन्शन तुमच्या रसधातूची दृष्टी करतं, कारण ते तुमच्या पाचन शक्तीला कमकुवत करत असतं आणि पाचन शक्ती कमकुवत झाली की तुमचं फॅट वाढायला सुरुवात होणार आहे. सो हे सायकोलॉजिकल ऍस्पेक्ट्स
किंवा वजन वाढल्यानंतर आपल्या बिहेवियरमध्ये हे जे काही चेंजेस आहेत हे यामुळे घडत असतात. ओके. अजून जर आपण लक्षण बघितलं की बिहेवियरमध्ये काय चेंज होतोय, तर आपण बघतो की अशा व्यक्ती खूप चिडचिड करायला लागतात, बरोबर. कारण इमोशन्सला आउटलेट नाही आहे. सो दॅट प्रेसिपिटेट्स इन टू अँगर, आणि मग ती ओके. चिडचिड होणं त्या व्यक्तीच्या, म्हणजे त्याला ते काही तो इंटेन्शनल करत नसतो, पण हे जे दाबलेले इमोशन्स असतात ते आउटबर्स्ट कुठे ना कुठे तर होणारच आहेत, आणि नक्कीच. मग ते चिडचिडच्या फॉर्म मध्ये बाहेर पडतात. सो ह्याच्यावरती आपल्याला हे करणं खूप गरजेचं आहे की आपल्याला आपली इमेज स्वतः बघणं, म्हणजे आपण कपडे घातले की स्वतःला आरशासमोर बघतो कसं दिसतोय, काय दिसतोय, छान. नक्कीच. पण त्याच्यापेक्षा आपण विदाऊट कपडे आरशासमोर एकदा उभं राहून स्वतःला बघणं गरजेचं आहे की आपण कसे दिसतो आहोत. आणि ओके, आपला एखादा अवयव किंवा आपला एखादा भाग जर जास्त फॅटी दिसतोय, फाईन, एक्सेप्ट इट अँड वर्क ऑन इट. पण पहिलं जर एक्सेप्टन्सच नसेल, तुम्हीच तुम्हाला स्वतःला बघू शकला नाहीत किंवा बघणार नसाल, तर तुम्ही त्याच्यावर काम कसं कराल? नाही, नक्कीच मला हे पटतंय. कारण बऱ्याचदा असं होतं, की कपडे घातल्यानंतर मी माझं शरीर किती त्याच्यात फिट करायचा प्रयत्न करतो हे लपवायचा बघतो. प्रयत्न करतो आपण. करेक्ट. आणि त्या लपवण्यामध्ये किंवा त्या फिटमध्ये मी किती छान दिसतोय हे बघतोय. पण ते काढून जसं तुम्ही म्हणालात आरशासमोर मला नाही वाटत कोणाची हिंमत होत असेल की बघायची आणि त्याच्यानंतर स्वतःला प्रेज करायचे, अरे मी छान दिसतोय, मी उत्तम दिसतोय. हे खूप कमी लोक करत असतील किंवा खूप कमी लोकांमध्ये ती हिंमत होत असेल. हा जो स्वतःला प्रेज करणं आहे ना, हे आजकाल खूप गरजेचं झालंय. कारण आपण किती वाईट आहोत हे जग सांगतच आपल्याला. त्याची कमतरता नाही आहेत. पण आपण किती चांगले आहोत आणि आपल्याला किती कॉन्फिडन्सनी उभं राहायचंय. आपण जसे कसे आहोत तसे आपण चांगले आहोत हे एक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपल्या ज्या काही आपल्या शरीरामध्ये त्रुटी आहेत त्याला आपण हळूहळू नक्कीच रिपेअर करू शकतो. जगात असा कुठलाच आजार नाही आहे की त्याच्यावर तुम्ही जर ठरवलं तर काम करू शकत नाही. आता याच्यासोबतच अजून एक कन्सर्न येईल. बऱ्याच लोकांना हे पटेल पण, की अरे आम्ही जाड आहोत पण आम्हाला काही त्रास होत नाही. असं बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं. नाही, आमचं वजन वाढलंय, आम्हाला असा काही त्रास होत नाही मॅडम सांगतायत तर. मग आम्ही कशाला एवढे कष्ट घ्यावेत? किंवा अशा लोकांसाठी की ज्यांना वजन वाढलंय, सगळं कळतंय, तयारी आहे, पण मार्ग सुचत नाहीये. काय काय रिस्क असू शकतात या वाढलेल्या वजनाचे? येस. आता ही दुसरी कॅटेगरी आपण बोलतोय. एक होती की खूप ओव्हर कॉन्शियस होतात आणि ते घाबरतात Correct. आणि त्या रस्त्याला जातात. दुसरी अशी कॅटेगरी आहे की जे वजन त्यांचं वाढलेलं आहे, पण आता मे बी त्यांना सिम्पटम्स दिसत नाहीयेत किंवा त्यांना ते आयडेंटिफाय करता येत नाही. मी Correct. जसं म्हटलं की आपण आजकाल आपल्या शरीराचं ऐकतच नाही. हम्म. आपल्याला भूक लागली आहे का हेच आपल्याला समजत नाही, तर आपल्याला त्रास होतोय का हे आपल्याला कसं समजेल? करेक्ट. बऱ्याचदा मी पेशंटना विचारते की तुम्हाला दम लागतोय का? तर नाही, आम्हाला दम नाही लागत आहे. पण मग मी हळूहळू प्रश्न बदलायला सुरुवात केली की तुम्ही चालताय का रोज? कारण चालतच नसतील तर दम कसा लागणार आहे? करेक्ट. किंवा तुम्ही जिन्यात चढत नसेल दम कसा लागणार? बरोबर. सो मी आता प्रश्न बदललाय की तुम्ही रोज किती चालता किंवा तुम्ही जिने चढताय का, आणि मग त्यावेळेला तुम्हाला दम लागतोय का? कारण दम लागतोय का ह्याचं उत्तर सर्रास नाही येतं, पण जेव्हा आपण खोदून विचारतो किंवा आपण त्यांना विचारतो की तुमची ऍक्टिव्हिटी होते का तेवढी की दम लागेल तुम्हाला, Correct. सो ती होतच नसते. सो बऱ्याचदा होणाऱ्या सिम्पटम्सला आपण अनदेखा करत असतो नक्कीच. किंवा आणि ह्याचं खूप मोठं रिस्क आपलं पुढे वाट बघत असते बरं का. म्हणजे वजन जास्त आहे तर आपल्याला बाहेरनं जरी सिम्पटम्स नाही दिसत आहेत तरी वर्षातनं एकदा आपल्याला काही तपासण्या करून बघणं गरजेचं आहे ओके. की आपल्या रक्तामध्ये चरबीचं प्रमाण वाढलंय का, ओके. ट्रायग्लिसराइड्स, एलडीएल, हे जे काही बॅड फॅट आपण म्हणूयात हे रक्तामध्ये वाढलेले आहेत का हे बघणं गरजेचं आहे. त्याच्या टेस्ट होतात. त्याच्या रक्ताच्या तपासण्या होतात. ओके. दुसरं म्हणजे आपलं लिव्हर प्रोफाईल टेस्ट. कारण बऱ्याचदा फॅट जे आहे हे आपल्या इंटरनल ऑर्गन्स मध्ये जाऊन लपतं. सो लिव्हर, किडनीज हे असे ऑर्गन्स आहे की या ठिकाणी याचा इम्पॅक्ट होताना दिसू शकतो. सो आपल्याला आपलं लिव्हर चेक करणं, लिव्हरचं चेकअप जे आहे हे ब्लड टेस्ट द्वारा पण होतं, आणि दुसरं एक सोनोग्राफी द्वारा देखील आपल्याला कळतं की आपलं फॅटी लिव्हर आहे का. ओके. सो ही वर्षातून एकदा तपासणी करून बघणं गरजेचं आहे. तुमचं किडनीचं फंक्शनिंग व्यवस्थित होत आहे का, तुमच्या पायावर सूज तर नाहीये ना, हे बघणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे वजन वाढलेलं आहे, ठीक आहे, तुम्हाला त्रास काही नाहीये, ठीक आहे, पण बऱ्याचदा हा त्रास अनदेखा होतो. जसं आपलं बोलणं झालं की आपण चालताना किंवा आपण ऍक्टिव्हिटी करताना आपला हार्ट रेट बघतो का, नाही. आपलं ब्लड प्रेशर बघतो का, आपला ईसीजी बघतो का, नाही. नाही बघत. तर मग आपल्याला कसं कळणार आहे की आपल्याला त्रास होतोय की नाही. सो ह्यासाठी आपल्याला स्ट्रेस टेस्ट करणं खूप गरजेचं आहे.
जसं मी म्हटलं की आपल्याला जेव्हा आपण चालतो किंवा कुठलीही ऍक्टिव्हिटी करतो त्यावेळेला आपण आपले बॉडी पॅरामीटर्स मोजत नाही. आपण हे बघत नाही की आपले हार्ट रेट किती वाढतोय, आपलं ब्लड प्रेशर वाढतंय का, किंवा आपल्या हृदयाच्या ईसीजी मध्ये किंवा हृदयाच्या इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटीमध्ये काही चेंजेस होत आहेत का, राईट. आपण फक्त एवढाच विचार करतो की मला काही त्रास होत नाही, पण मग सडनली एखाद्या वेळेला ब्लड प्रेशर वाढलेलं आपल्याला आढळून येतं आणि सडनली कधी कधी एखाद्याला स्ट्रोक बसतो, सडनली एखाद्याला हार्ट अटॅकचा किस्सा आपण ऐकतो की सडनली अटॅक आलाय आणि ऑन द स्पॉट गेलाय. सो हे जे सगळं घडतंय ना, ह्याला कुठेतरी आपण आपल्या बाबतीत दुर्लक्षित आहोत हे दिसतंय, कारण आपण स्वतःला तपासायलाच घाबरतो. अनेक पेशंट मी असे बघितलेत की नको नको तपासणी नको, काहीतरी निघेल. ही जी एक थोडीशी मानसिकता रुग्णांमध्ये आली आहे, तर ऑफकोर्स त्याला काही कारणीभूत फॅक्टर्स आहेत, पण वर्षातून एकदा, कमीत कमी 6 महिन्यातनं एकदा तरी आपण काही बेसिक तपासण्या ज्या आहेत त्या आपण आपल्या आपल्या लेवलला करून बघणं गरजेचं आहे. त्यातली सगळ्यात महत्वाची आजच्या युगामध्ये जो काही हार्ट डिसीजचा वाढता क्रम आपल्याला दिसतोय, हार्ट अटॅकचा वाढता क्रम दिसतोय, त्याच्यासाठी स्ट्रेस टेस्ट ही खूप महत्वाची टेस्ट आहे. कारण ही एक फिजिओलॉजिकल असेसमेंट टेस्ट आहे. बऱ्याचदा टेस्ट ज्या आहेत झोपून केल्या जातात, पण ही एकमेव अशी टेस्ट आहे जी चालून तपासली जाते. म्हणजे जेव्हा तुम्ही ऍक्टिव्हिटी करत असतात त्यावेळेला तुमच्या शरीरात काय बदल होतोय हे बघितलं जातं. तुमचा हार्ट रेट वाढतोय का, तुमचा ब्लड प्रेशर चालल्यावर वाढतोय का, तुमच्या हृदयाला योग्य रक्ताचा पुरवठा होतोय की नाही, हे त्या ईसीजी मधनं जे लाईव्ह मॉनिटर केलं जातं स्ट्रेस टेस्ट मध्ये त्यातनं कळतो. सो हा स्ट्रेस टेस्ट मी तर सांगेल प्रत्येकाने वर्षातनं एकदा किमान ही स्ट्रेस टेस्ट करणं गरजेचं आहे आणि स्वतःची व्यायाम कार्यक्षमता किती आहे हे बघणं गरजेचं आहे. कारण उदाहरणार्थ माझ्या हृदयाची कॅपॅसिटी आहे की ते एका मिनिटाला 150 पर्यंत पण हार्टबीट्स करू शकतं. पण मी आयुष्यात त्याला कधी 150 पर्यंत घेऊन गेलेले नसेल आणि अचानक एका दिवशी तुम्ही मला सांगाल की सुवर्णा आता तुला 150च्या स्पीडनी पळायचंय, तर ते पळेल का? नाही. सो का? कारण दिस इज युअर एक्सरसाइजिंग कॅपॅसिटी. हार्टची ही कॅपॅसिटी आहे, बट वी हॅव नेव्हर यूज दॅट कॅपॅसिटी टू दॅट एक्सटेंट. सो आता आपली एक्सरसाइजिंग कॅपॅसिटी किती आहे? ती आपल्या वयाप्रमाणे योग्य आहे का? माझ्या हृदयाची ऑक्सिजन घेण्याची कार्यक्षमता किती आहे? ती साधारण 30 ते 35 ml पर kg पर मिनिट एवढी मिनिमम असली पाहिजे. बरोबर. आपण जेव्हा गड चढतो तेव्हा एका पॉइंटला येऊन आपण थांबतो. का थांबतो? कारण आपला श्वास वाढतो. असं होतं आपलं. आता त्या मोमेंटला आपण पुढे जाऊ शकत नाही. सो दॅट इज अवर मॅक्झिमम ऑक्सिजन कन्झम्पशन कॅपॅसिटी. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड ॲज VO2 मॅक्स, जे की आता मी सांगितलं की 30 ते 35 ml पर kg पर मिनिट पाहिजे. आणि हेच डिटेक्ट करतं की तुमची व्यायाम कार्यक्षमता किती आहे. मग तुमचं वजन हेल्दी असेल तर तुमची व्यायाम कार्यक्षमता चांगली असेल. सो असं जरुरी नाहीये की बारीक व्यक्ती पूर्ण चालेल आणि जाड व्यक्ती चालू शकणार नाही, असं नाही. बऱ्याचदा काही जे दिसायला ओबेस असतात पण त्यांची हार्टची एक्सरसाइजिंग कॅपॅसिटी खूप चांगली असते. सो ह्या ज्या तपासण्या आहेत, मी म्हटलं असं लिपिड प्रोफाईल, LFT, तुमच्या पोटाची सोनोग्राफी आणि स्ट्रेस टेस्ट, ह्या तपासण्या करून घेणं खूप गरजेचं आहे. आणि अगदीच एखाद्याला बघायचं असेल की आपल्या शरीरामध्ये फॅटचं प्रमाण कसं आहे, तर हे फॅटचं प्रमाण तपासणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी डेक्झा स्कॅन म्हणून एक स्कॅन होतो, जो की हॉस्पिटल्समध्ये होतो. सो त्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला तुमचं मसलचं प्रमाण, तुमचं बोन डेन्सिटी, तुमचं फॅटचं प्रमाण किती आहे, साधारण पुरुषांमध्ये ते 12 ते 20% पर्यंत असायला पाहिजे आणि महिलांमध्ये 20 ते 30% असायला पाहिजे. याच्यापेक्षा जर जास्त असेल तर आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. आता जसं तुम्ही टेस्ट सांगितलं त्याच्याच बरोबर आता मला वाटतं थोडे अजून काही ट्रीटमेंट ऑफ पार्ट असतो का ओबेसिटी, म्हणजे ओबेसिटी रिव्हर्स करता येते का? कारण बऱ्याच लोकांचं असतात आता झालं ना जाड, आता काय करणार, जाऊ दे, चाललंय ना चालतंय, आता काय चालतंय, असं बरेच लोक करतात. तर मग त्यांच्यासाठी की ओबेसिटी रिव्हर्स करता येते का, आणि येत असेल तर त्याच्यासाठी काय काय ट्रीटमेंट ऑफ ऍक्शन्स असतात त्या तुम्ही थोडक्यात सांगाल तर आवडेल. निश्चित ओबेसिटी हा पूर्णपणे बरा होण्यासारखा आजार आहे. फक्त आपल्याला हार मानायची नाही आहे. नक्कीच. सो जे कोणी ओबेस व्यक्ती हा आपला व्हिडिओ बघत असतील त्यांनी हे एक खूप मनाशी घट्ट फर्म ठरवणं गरजेचं आहे की काहीही होऊ दे, मी हार मानणार नाहीये. बरोबर. वजन कमी करणं म्हणजे
एका महिन्यात 10 किलो कमी करणं, एका महिन्यात 12 किलो कमी करणं, असं आपल्याला काही करायचं नाहीये. पण आपल्याला ग्रॅज्युअली स्वतःच्या शरीराला हेल्दी बनवण्याकडे लक्ष देणं आहे. करेक्ट, नक्कीच. डोंट फोकस ऑन लुझिंग युअर वेट और लुझिंग युअर फॅट. आपला फोकस हेल्दी होण्याकडे आपण टर्न असला करायला पाहिजे. पाहिजे, असला बरोबर. पाहिजे. सो ते हेल्दी होण्यासाठी काय काय करायचंय, मग तिथे ट्रीटमेंटचा रोल येतो. ओके. पहिलं तर आहे तुमचा आहार सुधारणं, दुसरं आहे तुमचा विहार सुधारणं, तिसरं आहे काही जर पॅथॉलॉजी शरीरामध्ये आपल्या असेल तर त्या पॅथॉलॉजीला रिपेअर करणं किंवा आपण म्हणूया त्या टॉक्झिन्सना बाहेर काढणं, ओके. जेणेकरून तुमचे चॅनल सगळे ओपन अप होतील आणि व्यवस्थित तुमचं शरीर काम करायला लागेल. ओके. सो इथे तुमचा औषधांचा आणि काही आयुर्वेदातले पंचकर्म ट्रीटमेंट्स असतात याचा रोल येतो. ओके. पण आता जसं आहारमध्ये म्हणालात तुम्ही, तर त्याच्यामध्ये काय चेंजेस असावेत बेसिकली तरी ऍटलिस्ट? राईट. सो आपण जर बघितलं तर सिम्पल काही गोष्टी फॉलो जर आपण केल्या तर आपण निश्चित आपलं वजन कमी करू शकतो. आपण आतापर्यंत जो काही आहार घेतो आहोत त्या आहाराचं प्रमाण असेस करून त्याला कमी करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, मी दिवसभरात जर 4 चपात्या खाते तर 4च्या ऐवजी मी आता 2च चपात्या खाणं अपेक्षित आहे. आणि दुसरं म्हणजे माझ्या आहारामध्ये मी जे काही कार्बोहायड्रेट किंवा एनर्जी सोर्स आपला मेन कार्बोहायड्रेट्स असतो, तो चपाती, भात, भाकरी हे सगळे कार्बोहायड्रेटचे मेजर सोर्सेस आहेत. सो आपण असे पदार्थ निवडायला पाहिजे की ज्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असेल आणि त्या कार्बोहायड्रेटला पचायला वेळ लागेल. ते कार्बोहायड्रेट शरीरामध्ये साखर हळूहळू सोडेल. ओके. सो असे कार्बोहायड्रेट्स कोणते? त्याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असं म्हणतात. ओके. गहू, तांदूळ, आजकाल आपल्याला सगळं पॉलिश धान्य मिळतं, त्यामुळे त्याच्यामध्ये फायबरचा जो कव्हरिंग असतं ते निघून गेलेलं असतं. सो ते प्युअर कार्बोहायड्रेट्स असतात. सो असे सिंपल कार्बोहायड्रेट्स न घेता आपण जर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचं इन्क्लुजन आपल्या डाएटमध्ये केलं, ज्वारी आली, बाजरी आली, नाचणी आली, ओके. तुमचे मिलेट्स आले, हे पदार्थ असे आहेत की ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत पण त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण पण जास्त आहे हा. आणि ते हळूहळू शरीरामध्ये शुगर रिलीज करतात. सो पहिलं तर आहे प्रमाण कमी करा. तुम्ही जे काही खात आहात, समजा 3 चपात्या खाताय तर 2 करा, 2 खात असाल तर 1 करा. चपाती आणि भाताला तुम्ही भाकरीनी रिप्लेस करा. ओके. ओके. सो आता भाकरीच खाल्ली पाहिजे का? तर नाही. ज्वारीचे डोसे पण होतात, नाचणीचे डोसे पण होतात, जे तुम्हाला फास्ट करता येईल, तुमच्या रुटीनला मॅच करता येईल. माझ्याकडे असे खूप चांगले पेशंट आहेत की ते एवढे व्हरायटी ऑफ डाएटमध्ये एक्सपेरिमेंट करतात आणि दे स्टिक टू द डाएट. ओके. सो यू हॅव टू मेक युअर डाएट इंटरेस्टिंग, कलरफुल. करेक्ट. रोजच तुम्ही तेच खाल्लं ना तर यू विल नॉट बी एबल टू फॉलो द डाएट रिजिम. करेक्ट. सो आज ज्वारी खाल्ली, उद्या ज्वारीचा डोसा खाल्ला, परवा बाजरीचा डोसा खाल्ला, नाचणीचा डोसा खाल्ला, ऍड व्हरायटी. ठीक आहे. हे झालं तुमचं भाकरी चपातीचं प्रमाण. त्याच्यानंतर आहारामध्ये भाज्यांचं प्रमाण भरपूर असणं गरजेचं आहे, कारण जे काही विटामिन्स, मिनरल्स आपल्याला मिळणार आहेत ते आपल्याला भाज्यांमधून मिळणार आहेत. नक्कीच. सो कच्च्या भाज्या आणि आपण ज्या घरी भाज्या बनवतो त्या ह्या आपल्याला आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा कच्चा आहार जो आहे तो खूप जास्त प्रमाणात घ्यायचा नाहीये, नक्कीच. कारण जर तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम वीक असेल तर तुम्ही भरपूर मात्रेमध्ये सॅलेड्स पण पचवू शकणार नाही. हा. सो मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, त्याला स्टीम करा, त्याला सॉटे करा. ओके. Correct. आणि मेक इट इंटरेस्टिंग. राईट. त्याच्यामध्ये तुमच्या आवडीचे हर्ब्स घाला. सो हॅव दॅट व्हेजिटेबल्स. एक बाउल साधारण 150 ग्राम तरी भाज्या तुमच्या जेवणामध्ये असणं गरजेचं आहे. कुक फॉर्म मध्ये घ्या, सूप फॉर्म मध्ये घ्या किंवा रॉ फॉर्म मध्ये घ्या. जे तुम्हाला पचतंय की नाही हे आधी बघा. आफ्टर हॅव्हिंग युअर मील 1-2 ते 3 तासानंतर तुम्हाला कळतं की खाल्लेलं अन्न मला त्रासदायक आहे की मला छान वाटतंय. ओके. सो हे आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं आहे आहाराच्या बाबतीत. आहारामध्ये जसं मी आता कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, फायबर, तसं बरेच जण ना ऑइल बंद किंवा फॅट बंद असं करतात. पण मी खरंच सांगते की आपल्या शरीराला गुड फॅटची आवश्यकता आहे. आणि हे जर गुड फॅट आपण दिलं नाही ना तर बॅड फॅट अक्युम्युलेट होत जाणार आहे. बऱ्याचदा आपण आपल्या आहारामधनं तेल, तूप हे पूर्णपणे वर्ज्य करतो, पण दॅट इज व्हेरी इनकरेक्ट. बिकॉज आपल्या शरीराला तेलाची आणि तुपाची खूप आवश्यकता असते, कारण आपल्या जॉईंट्सना, आपल्या बोन्सना, आपल्या सगळ्या शरीरामध्ये लुब्रिकेशनची खूप आवश्यकता असते, स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते. आणि हे जे काही गुड फॅट आहे हेच आपल्याला बॅड फॅट बाहेर काढायला मदत करतं. फक्त या गुड फॅटचं प्रमाण ठरणं खूप गरजेचं आहे. ते खूप जास्त प्रमाणात नाही घ्यायचं. बऱ्याचदा लोक काय करतात, मूठभर बदाम खातात, मूठभर काजू खातात,
तर हे जे मूडवर हे प्रमाण आहे ना, हे योग्य नाही आहे. ठीक आहे. 2-3 सो प्रत्येकाने आपल्या जवळपासच्या डॉक्टरांना कन्सल्ट करून किती प्रमाणात गुड फॅट्स घेतले पाहिजे हे तुम्ही निश्चित, पण फॅट्स पूर्णपणे बंद करणं चुकीचं आहे. चुकीचं आहे. गाईचं तूप हे एक उत्तम फॅट आहे, गुड फॅट आहे, जे की तुमच्या रक्तवाहिन्यांमधनं बॅड फॅटला बाहेर काढायचं काम करतं. ओके. एचडीएल वाढवतं. सो जेव्हा एचडीएल वाढतो, हे एचडीएल तुमच्या एलडीएल आणि ट्रायग्लिसराइड्सना बाहेर काढायचं काम करतं. ओके. सो गुड फॅट इज अ व्हेरी मच एसेन्शियल फॅक्टर इन युअर डाएट. ओके. सो थाळी कशी असली पाहिजे? आपली एक भाकरी किंवा एक चपाती, त्याच्याबरोबर भाजी, त्याच्याबरोबर थोडी कोशिंबीर, त्याच्याबरोबर डाळ, म्हणजे प्रोटीनचा काहीतरी सोर्स. सो ती डाळ असू शकते किंवा उसळी असू शकतात. आलं लक्षात? सम फॉर्म ऑफ प्रोबायोटिक हे तुमच्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे, आणि ते प्रोबायोटिक चांगल्या प्रकारे काम करावे म्हणून फायबर असणं गरजेचं आहे. Correct. सो अशी कलरफुल थाळी जर आपली रोज असेल ना, तर वी आर नॉट गोइंग टू गेट ओबेस. ॲटलीस्ट वन टाइम इन अ डे. ऍटलीस्ट वन टाइम इन अ डे. Correct. ओके. ते खूप महत्वाचं आणि आहे, ते कारण खाताना आपलं पूर्ण लक्ष त्या थाळीकडे असणं गरजेचं आहे. रॅदर दॅन मोबाईलमध्ये बघणं, रॅदर दॅन टीव्ही मध्ये बघणं. आपण जर त्या अन्नावर फोकस केलं, आपण त्या डोळ्यांनी ते अन्न खाल्लं, आपण कानानी ते अन्न खाल्लं, नाकानी ते अन्न खाल्लं, म्हणजे आता तू म्हणशील कानाने खायचं नाकाने खायचं म्हणजे एक्झॅक्टली काय? नाही तर अन्नाचं सेवन जे आहे ना, ते आपण आपल्या 5ही सेन्स ऑर्गन्सनी करत असतो. पंच इंद्रिय. पंचेंद्रियांनी ते झालं पाहिजे. येस. आणि ते जेव्हा होतं ना, तेव्हा आपल्याला सॅटायटी लेवल खूप लवकर येते. ओके. मग आपल्याला कमी अन्नातच आपलं पोट भागतं, Correct. भूक भागून जाते. सो माझं अन्न दिसायला छान असलं तर माझी डोळ्यांची भूक भागणार आहे. त्याचा सुगंध छान असेल, त्याचा आवाज जर छान असेल, त्याचा स्पर्श छान असेल, तर आपले जे काही पाचक रस आहेत ते अजून छान प्रकारे काम करायला लागतात. ठीक आहे. आपण जे काही जेवणाच्या आधी जे काही स्तोत्र म्हणतो त्याच्या मागचं पण सायंटिफिक कारण आहे की हे जे स्तोत्र आहेत ना, हे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला स्टिम्युलेट करायचं काम करतात, आणि वेन आफ्टर दॅट वी टेक द फूड इट गेट्स डायजेस्टेड व्हेरी इझिली. सॅटायटी लेवल येते. आजकाल आपल्याला सॅटायटी लेवलच येत नाही, हो. म्हणजे खाल्ल्यावर बस करावं असं वाटतच नाही. हो, किंवा 5-10 मिनिटांनी एकदा जेवलो असतो तर एक अर्धा तासाने 1 तास वाटतं राईट. काहीतरी खावंसं वाटतंय पुन्हा. हे खूप चुकीचं आहे. जेव्हा तुम्ही एकदा अन्न खाल्लं, कमीत कमी 3 तास तुम्ही काही खायला नकोय. Correct. ठीक आहे. त्या अन्नाला योग्य ते पचन होण्यासाठी वेळ दिला पाहिजे. बऱ्याचदा काही लोकांना स्नॅकिंग करायची सवय असते. 1 तासाने थोडेसे चणे खाल्ले, आम्ही थोडंच खातो, पण ते थोडं जे खाण्यानी आहे ना, की आतमध्ये ऑलरेडी एक प्रोसेस चालू आहे, म्हणजे तुमची चक्की चालू झालेली आहे. ओके. त्याच्यातलं एक प्रोसेस मधनं अन्न तुमचं निघालंय, आता वरून दुसरं अन्न तुम्ही टाकणार आहात, तर त्या प्रोसेसला ते मॅच नाही होणार. Correct. आणि मग ते काय होईल, ते अनडायजेस्टेडच राहील, आणि अनडायजेस्टेड राहिलेलं हे मटेरियल जे आहे आयदर फॅटच्या फॉर्ममध्ये स्टोअर होईल, किंवा तुमच्या चॅनल्सला ऑब्स्ट्रक्ट करेल, किंवा तुमच्या जॉईंट पेनसाठी कारणीभूत ठरेल, तुमच्या डायबिटीससाठी कारणीभूत ठरेल, तुमच्या फॅटी लिव्हरसाठी कारणीभूत ठरेल. Correct. सो एकदा जेवल्यावरती 3 तास तरी कमीत कमी काही खायचं नाहीये. तुम्हाला पुढची भूक कधी लागते आहे हे तुम्ही ऑब्झर्व करा, आणि मग त्याच वेळेला त्या भुकेपुरता आहार घ्या. आता आहार सांगितला तुम्ही, मला वाटतं विहारमध्ये स्लीप खूप मॅटर करते, राईट? कारण आजकाल तो एक स्लीपिंग पॅटर्न बराच बिघडलाय. तर स्लीप आणि ओबेसिटीचं काय रिलेशन आहे? आणि ते कसं- 100% खूप महत्वाचा मुद्दा आहे, जो की मला प्रत्येक पेशंटला अगदी एम्फसिस करून सांगायला लागतो. ओके. कारण आजकाल रात्री 12 वाजता झोपणं हे नॉर्मल झालंय. हा, किंवा 1 वाजता म्हणाल. मी तुला सांगते ऋषिकेश, मी आतापर्यंत म्हणजे 1-2 वाजता असं कधी झोपलेच नाहीये. 10 वाजले की माझी बॅटरी डाऊन व्हायला लागते, हे खूप भारी आणि आय हॅव मेड दॅट रुटीन की आम्ही 10 वाजेशी अंथरुणात जाऊ. आहे. सो इट इज पॉसिबल फॉर एव्हरीवन. पण पहिलं तर हे आयडेंटिफाय करायला पाहिजे की 12 वाजता झोपणं हे नॉर्मल नाहीये. इट इज व्हेरी व्हेरी हार्मफुल. कारण जसं जसं दिवस मावळत जातो ना, तसं तसं आपल्या शरीरातले कॉर्टिझॉल लेवल्स, जे की स्ट्रेस हॉर्मोन म्हणून ओळखले जातात, ते गरजेचे पण असतात, पण जर ते प्रमाणापेक्षा जास्त झाले तर ते शरीराला हानी पण करतात. Correct. ह्याचं नॅचरल लेवल जे आहेत हे जसं जसं दिवस मावळतो, सूर्य मावळतो, तसं तसं ते कमी होत जातं, आणि जसा जसा अंधार पडतो आपल्या शरीरामध्ये मेलेटॉनिनचं सिक्रिशन व्हायला लागतं. ओके. आता हे मेलेटॉनिन जे आहे हे आपल्या शरीराला रिलॅक्स करण्याचं, रिपेअर करण्याचं काम करत असतं. ओके. आणि हे जर रिलॅक्सेशन आणि रिपेअरिंग झालं नाही तर आपलं शरीर तसंच अनरिपेअर्ड काम करत राहणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण बघूया की जे हायवेज आहेत,
ठीक आहे. हे हायवेजला जर मला रिपेअर करायचं असेल, खड्डे पडलेले आहेत आणि मला त्याला रिपेअर करायचंय, तर ते मी कधी करणार? नॉन ट्रॅफिक आवर्स मध्ये राईट. म्हणजे जे की कधी असतील? संध्याकाळी आफ्टर इव्हनिंग किंवा नाईट टाइम आपण म्हणूया. हो दॅट विल बी द राईट टाइम बिकॉज रहदारी नाही आहे. correct. सेम वे दिवसभर आपली बॉडी काम करते आहे, तर माझ्या या बॉडीला जे काही आतमधनं खड्डे पडलेले आहेत ते मी कधी रिपेअर करणार आहे? बॉडी स्वतः रिपेअर करते, पण कधी करणार आहे? शांतता मिळालं, रात्रीच्या काळात. Me time म्हणूनच मिळाला. रात्र आहे, म्हणूनच सूर्यास्त होतो. आणि सूर्यास्त झालं की जर आपण निसर्गात बघितलं तर पक्षी आपापल्या घरी काम परत बंद जातात. करून चालले जातात. पण आपण मात्र आपलं काम बंद नाही करत, कारण आपल्याला लाईट आहे आपल्याकडे, Correct. है ना. सो आपण स्वतःहून आपल्या हातानेच आपले रेस्टिंग आवर्स कमी करतो. आणि जर आपण त्या योग्य वेळी झोपायला गेलो नाही ना, तर हे मेलेटोनिन सिक्रेट होत नाही. मग आपल्याला 10-12 वाजताच्या नंतर झोपही येत नाही. आपल्याला खूप स्ट्रगल करायला लागतं. झोप नाही झाली तर बॉडीचे स्ट्रेस लेवल्स वाढतात. स्ट्रेस लेवल्स वाढले की कॉर्टिझॉल लेवल्स प्रमाणापेक्षा जास्त वाढतात. कॉर्टिझॉल वाढलं की शरीरामध्ये साखरेचा प्रमाण वाढतं. साखरेचं प्रमाण तर वाढलंय, पण त्याचा वापर थोडी होणार आहे. मग वापर नाही झाला तर त्या साखरेचं काय करणार आहे? इन्सुलिन फॅट मध्ये त्याचं स्टोरेज लिव्हर मध्ये करून टाकणार आहे Okay. आणि सगळीकडचं फॅट धडाधड वाढायला लागणार आहे. Okay. सो वेळेवर झोपणं खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला बारीक व्हायचं असेल तर. सो आजकाल काही रुटीन्स आम्ही सांगतो पेशंटना की तुम्ही झोपण्यापूर्वी फॉलो करा. जसं सिंपल आहे की तळ पायाला तेल लावणं, खोबरेल तेल. Okay. ह्यानी तुम्हाला छान झोप लागते. नाकामध्ये काही औषधी तेल किंवा गाईचं साजूक तूप 2-2 थेंब घाला, यांनी तुम्हाला छान झोप लागते. थोडासा हेड मसाज करा. सो क्रिएट अ सेल्फ रुटीन, स्लीप रुटीन आय मीन. Okay. जर एक प्रॉपर स्लीप रुटीन तुम्ही बनवलं ना आणि स्वतःच्या झोपेला महत्व दिलं तर झोप खूप महत्वाची आहे. मी म्हणेन आहार आणि व्यायामापेक्षा पण महत्वाची आहे. Okay. कारण आपण आपल्या शरीराला आरामच देत नाही जो आवश्यक असतो. करेक्ट. पण आता बऱ्याचदा ओबेसिटीला एक खूप चांगल्या प्रकारे रिप्रेझेंट केलं जातं एव्हरी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये, आणि दे गिव्ह सम ड्रग्स की जे तुमचं फॅट बर्न करतील. 10 दिवसात तुम्हाला या मेडिसिन्स घ्या, तुमचं फॅट असं बर्न होतील, आणि ते इतकं छान ॲनिमेशन करून दाखवलेलं असतं आणि ते दाखवतात की असं घाम येतोय, त्याच्यानंतर अशी आग लागते आणि ते पूर्ण चरबी बर्न होते. तर असं काही होतं का? एक पहिला हा प्रश्न आहे. आणि सेकंडली म्हणजे मार्केटमध्ये खूप सारे असे मेडिसिन्स पण मिळतात की जे ओबेसिटी बोलतात की ते खाल्ल्यानंतर म्हणजे तुम्ही हे सगळं चेंज नका करू, पण ते खा आणि तुम्ही फिट व्हाल. तर असं काही होतं का? बरं, आता खरं सांगू तर फॅट पिघळवणारं किंवा फॅट मेल्ट करणारं असं कुठलं औषध नसतं. आणि असं इन्स्टंट काम करणारं जगात कुठलंच औषध नाही आहे. तुम्हाला जर फॅट कमी करायचं आहे तर तुम्हाला स्लो ऑनगोईंग प्रोसेस करावी लागते. त्याच्यात वेळ लागतो फॅट कमी व्हायला. फॅट पटकन कमी होत नाही. तुम्हाला तुमचा आहार आणि व्यायाम या 2 गोष्टीशिवाय फॅट कमी होणार नाही आहे. मेडिसिन्स टू सम एक्सटेंट ते काम करतात, पण ते मेडिसिन्स काय करतात? तुमची भूक कर्ब करतात. ओके. तुम्ही थोडं जरी खाल्लं तरी तुम्हाला फुल झाल्यासारखं वाटवतात. बट दॅट इज फॉर सम पिरियड ओनली. त्याच्यानंतर अगेन तिची सवय होते, बॉडी रेझिस्टन्स होतं आणि यू स्टार्ट बॅक टू युअर पॅव्हेलियन. ओके. ओके. सो ह्याचा फार काही मदत होत नाही आणि त्याचे साईड इफेक्ट्स खूप जास्त होतात, जेणेकरून तुम्ही ते लॉंग टर्म घेऊ शकत नाही. तुम्हाला Okay. उलटी होते, जुलाब होतं, हेडेक होतात. सो हे सगळे त्याचे साईड इफेक्ट्स त्या औषधांनी दिसून येतात. Okay. आयुर्वेदामध्ये आपण सुद्धा काही औषधं देतो, पण त्याचं काम असतं तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह करणं. कारण ती सुधारली की आपोआप तुमचं मेदाचं पचन होणार आहे आणि तुमचं फॅट हळूहळू का होईना, पण विदाऊट आहार आणि व्यायाम नाही. सो या सगळ्या फसव्या प्रलोभनांना थांबलं पाहिजे आपण 100% आणि लाईफस्टाईलकडेच लक्ष दिलं पाहिजे. हे ऑप्ट का करत असतील लोक? कारण ते हार मानतायत. तर मी अगेन तेच म्हणेन की तुम्ही हार मानू नका. जगात असा कुठलाच आजार नाहीये की तुम्ही त्याला बरं नाही करू शकत. फक्त तुमची विल पॉवर स्ट्रॉंग करा आणि हे ठरवा मनात की येस, मी माझ्या स्वतःवर काम करणार आहे आणि मी माझ्या स्वतःला जेवढं छान करता येईल, जेवढं हेल्दी करता येईल तेवढं हेल्दी करणार आहे. आता एक असतं की बऱ्याच लोकांना मी बघितलंय की आता हाय क्लास हॉस्पिटल्समध्ये पण ना हे बघितलंय, ओबॅसिटीची सर्जरी केली जाते. म्हणजे असं ते सांगतात की आम्ही फॅट असं खेचून घेतो, त्याच्यानंतर 9 दिवस किंवा 10 दिवस तुम्हाला ज्युसी डाएटवर ठेवतो, त्याच्यानंतर मग तुम्ही थोडं थोडं बाकीच्या गोष्टी घेऊ शकता. आता मला एक्झॅक्टली सर्जरीचं नाव आठवत नाहीये, जर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज सांगा. आणि असं काही होतं का आणि ते करणं कितपत योग्य आहे? त्याच्याने काय इम्पॅक्ट होऊ शकतात बॉडीवर?
असं या सर्जरीज होतात, बॅरियाट्रिक सर्जरीज असं त्याला म्हणतात किंवा Okay. गॅस्ट्रिक बायपास सर्जरीज असं त्याला म्हणतात. ओके. आणि मी म्हणेन की जे लोक मॉर्बिड ओबेज आहेत, की कसं आहे की फॅट लॉस करायला आपल्याला स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे. पण एखाद्या व्यक्ती जर खूपच त्याचा BMI 40-45च्या वर आहे, तर त्यांच्यासाठी हे ऑप्शन आहे. ह्याच्यामध्ये करतात काय आधी आपण समजून घेऊया, Please. की आपलं जे काही आमाशय आहे किंवा आपलं पोट जे आपण म्हणतो, त्या आमाशयाचा आकार छोटा केला जातो. ओके. आयदर त्याला कट केलं जातं किंवा त्याला बँड केली जाते किंवा त्याला स्टॅपल केलं जातं. ओके. ओके, सो फॉर एक्झाम्पल आता तुमची कॅपॅसिटी आहे, तुम्ही 3 चपात्या सहज खाऊ शकता, कारण तुमच्या पोटात तेवढी जागा आहे. पण जेव्हा त्या आमाशयाचा आकारच आपण छोटा करतो, तेव्हा ते 3 पोळ्या खाणं तुम्हाला शक्य नाहीये, ते तुम्हाला सगळं बाहेर येऊन जाणार आहे. सो त्या सर्जरीजमध्ये आमाशय कट करून त्याचा आकार छोटा केला जातो. बापरे. ठीक आहे. त्याबरोबर काही आपले जे स्मॉल इंटेस्टाईन असतं त्यातला सुद्धा 2 भागामध्ये डिवाइड करून त्याला त्या छोट्या आमाशयाशी कनेक्ट केलं जातं. आता ही प्रोसेस ज्यांचं मी म्हटलं की खूप अतिरिक्त 40-45 पेक्षा जास्त BMI आहे, त्यांच्यासाठी योग्य आहे. पण ह्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत. फॉर हो. एक्झाम्पल, आपलं जे काही स्टमक आहे हे एक मस्क्युलर स्ट्रक्चर आहे. नक्कीच. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सर्जरी केली, तुम्ही काही दिवस तुमचं अन्नाचं प्रमाण कमी झालं, बट तुमचं जर काही इथलं अंडरस्टँडिंग आहे ते जर तुम्ही बदललेलं नसेल किंवा अवेअरनेस अबाउट हेल्थ हे जर बदललेलं नसेल आणि तुम्ही पदार्थ तेच ठेवले, हळूहळू तुमचं प्रमाण वाढत जाणार आहे आणि तुमचं प्रमाण वाढलं की तुमच्या त्या आमाशयाचा आकार पण हळूहळू वाढत जाणार आहे. ओके. ओके, सो मी असे बरेचसे पेशंट बघितलेत की त्यांनी बॅरेट्रिक सर्जरी नंतर 20-25 किलो वजन कमी केलंय, पण पुन्हा एक 2-3 वर्षानंतर त्या सर्जरीचा इफेक्ट पुन्हा रिलॅप्स झालाय आणि नाव दे आर अगेन गेनिंग द वेट. ओके. ठीक आहे. ह्याचा महत्वाचा साईड इफेक्ट काय होतो माहितीये का? या सर्जरीचा एक साईड इफेक्ट असा होतो की आपण जे काही अन्न खातो ना, त्याचं जे काही ॲब्झॉर्प्शन व्हायला पाहिजे. म्हणजे आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय की आपण जेव्हा आहार घेतो त्याच्यातनं आहार रस तयार होतो, त्याच्यातनं रसधातू, रक्तधातू, मांसधातू, अस्थि, मज्जा आणि शुक्र असे क्रमाक्रमाने हे सगळे सप्तधातू तयार होतात, नरिशमेंट मिळत जाते. बट पोस्ट सर्जरी हे दिसतं की हे जे काही ॲब्झॉर्प्शन आहे किंवा न्यूट्रिएंटचं ॲसिमिलेशन आहे हे कमी होत जातं आणि त्यामुळे उत्तरोत्तर शरीराचे धातू जे आहेत हे कमकुवत होत जातात. ओके. सो मी बरेच असे पेशंट बघितले आहेत की त्यांना जॉईंटचे प्रॉब्लेम, बोन्सचे प्रॉब्लेम, हिमोग्लोबिनचे प्रॉब्लेम्स हे दिसायला लागलेले आहेत. सो मी फक्त एवढंच म्हणेन की पहिलं तर तुम्ही स्वतःहून आहार विहार आणि विचारावर काम करून वजन कमी करायचा प्रयत्न करा आणि मग अगदीच नाही जमलं तर मग हा शेवटचा पर्याय म्हणून आहे. की आता तुम्ही सर्जरी सांगितलं, अजून काही वेगळा वे आहे का की थोडंसं नको सर्जरी नाहीये पण मग दुसऱ्या काही गोष्टी? नाही, मी सर्जरी करा असं नाही म्हणत आहे. मी सर्जरी करा असा सल्ला कधीच देत नाही. Correct. शक्यतो आपल्याला बिना सर्जरीने किंवा नॅचरल पद्धतीने जे काही करता येईल ते आपण वजन कमी करण्यासाठी करूयात. सो जर आपल्याला ओबेसिटीचं ट्रीटमेंट करायचे असेल तर मी जसं म्हटलं की आयुर्वेदामध्ये जे सांगितले आहे की आपण जो काही गोड किंवा स्निग्ध किंवा तेलकट अति प्रमाणात आहार घेतो, हे काय होतं, अनडायजेस्टेड राहतं आणि हे अनडायजेस्टेड पार्टिकल तुमच्या शरीरामधल्या चॅनल्समध्ये जाऊन अडकतं. आता हे अडकल्यामुळे काय होतं, शरीरातला वात ब्लॉक होतो, त्याची मुवमेंट ब्लॉक होते. त्यामुळे तो काय करतो, हा अजून आपली पचनशक्ती किंवा आपली अभ्यवरण शक्ती आहे, भूक लागणं ही वाढवतो आणि आपण अजून खात जातो. तर ह्या सायकलला ब्रेक करण्यासाठी ट्रीटमेंटची गरज असते. मग तिथे रोल येतो तुमच्या शोधन चिकित्सेचा, म्हणजे शरीराला डिटॉक्सिफाय करण्याचा. सो मग अशासाठी आयुर्वेदामध्ये तुमचे दोष बघून, तुमची सगळे अनालिसिस करून तुम्हाला वमन, विरेचन किंवा बस्ती, नस्य हे असे पंचकर्म जे आहेत हे केले जातात. आणि पंचकर्मानंतर होतं कसं, तुमचे चॅनल्स जे ऑब्स्ट्रक्ट झालेले असतात ते क्लीन होतात आणि त्याच्याबरोबर तुम्ही योग्य आहार आणि योग्य व्यायामाचा जर अंतर्भाव केला, तुम्ही तुमच्या मनावरती काम केलं, म्हणजे सायकोलॉजिकली पण तुम्ही तुमच्या स्वतःवर काम केलं, तर 100% ही ओबेसिटी हळूहळू कमी होत जाते. तसंच आयुर्वेदामध्ये पंचकर्म करण्याआधी आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह करायसाठी काही हर्बल औषधं देतो. सो त्या औषधांचा उपयोग करून आपण आपल्या शरीरातली पाचन शक्तीला योग्य ते मार्गावरती आणू शकतो, जी की आता बिघडलेली आहे.
सो अशा प्रकारे आपण ट्रीटमेंटच्या मदतीने ओबेसिटी निश्चित कमी करू शकतो. फक्त बऱ्याचदा असं होतं की लोकांना असं वाटतं की फक्त पंचकर्म करून घेऊयात मग माझं वजन कमी होणार आहे. पंचकर्माने वजन कमी होणारच आहे, पण जर तुम्ही आहार आणि विहारात बदल नाही केला तर तुम्ही परत बॅक टू पॅव्हेलियन येणार आहात. Correct. जसं मी म्हटलं की सर्जरी तुम्ही केली पण तुम्ही तुमच्या आहाराच्या सवयीच नाही बदलल्या तर त्या सर्जरीचा जो इम्पॅक्ट आहे तो पण हळूहळू वर्षानुवर्ष नंतर तो कमीच होत जाणार आहे Correct. आणि तुम्ही पुन्हा त्याच फॅक्टरमध्ये लँड होऊन अजून तुम्ही डिप्रेशनमध्ये जाल. आता एक शेवटचा मुद्दा मला सांगायला आवडेल की वजन कमी करणं गरजेचं आहेच, पण तुम्ही तुमचा फोकस हेल्दी राहण्याकडे करा. आणि दुसरं म्हणजे सिर्काडियन रिदम जी आपली बॉडीची एक नॅचरल सायकल आहे ज्याला नेचर सोबत अलाइन करणं खूप गरजेचं आहे. ओके. हे जर तुम्ही करायला सुरुवात केली की सूर्याबरोबर तुमची दिनचर्या चालू होते आणि सूर्यास्तासोबत तुमची दिनचर्या संपते संपते. आहे. ह्याला तुम्ही जेवढं जवळून फॉलो करू शकाल तेवढं तुम्ही जास्त हेल्दी होत जाल. फक्त ओबेसिटीज नाही, अनेक तुमचे आजार या सर्काडियन रिदमला मॅच केल्याने कमी होणार आहेत. ओके. मध्यंतरी ना आम्ही एक पॉडकास्ट घेतला होता रिलेटेड टू IVF अँड ऑल दॅट, आणि त्याच्यात आम्हाला जाणवलं होतं की ओबेसिटीमध्ये काही काही इश्यूज असतात त्याच्यावर फर्टिलिटी इम्पॅक्ट होतं. तर हे कितपत खरं आहे आणि तुम्हाला असे काही केसेस जाणवतात का? हो, निश्चित. बरेच जे पेशंट्स मध्ये वजन वाढलेलं असतं त्यांना कन्सिविंगला त्रास होतो. ओके. नॉर्मली जेव्हा वजन वाढतं तेव्हा त्या व्यक्तीची सेक्शुअल जी कॅपॅसिटी असते ती कमी होऊन जाते ओके. किंवा त्याच्यामध्ये तेवढी ताकद राहत नाही, तो थकून जातो आणि त्याच्यामुळे सुद्धा इन्फर्टिलिटीकडे तो व्यक्ती जात असतो. ओके. आणि शरीरामध्ये स्ट्रेस हॉर्मोन्स वाढल्या कारणाने जे काही प्रजननासाठी जे काही हॉर्मोन्स लागतात त्या हॉर्मोन्स वरती त्याचा खूप डीप इम्पॅक्ट होत असतो. ओके. वजन वाढल्याने जो काही सेल्फ एस्टीम कमी होत असतो, त्याच्यामुळे जो स्ट्रेस निर्माण होत असतो, त्याच्याने सुद्धा कुठेतरी शरीरामध्ये जे काही तुमचे स्पर्म्स किंवा तुमचे एग सायकल जी आहे ती व्यवस्थित रेग्युलेट व्हायला पाहिजे, ती होत नाही. ओके. आणि त्यामुळे इन्फर्टिलिटीचे इश्यूज खूप आपल्याला वाढताना दिसतात. एस्पेशली फिमेल्स मध्ये आपल्याला हे दिसतं की बऱ्याचदा फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक्ड असतात ओके. किंवा PCOD ओव्हरीज मध्ये सिस्ट तयार होतो. सो हा सगळा पोटाच्या भागामध्ये वाढलेल्या चरबीमुळे ओके. हा त्रास आपल्याला वाढताना दिसतोय. ओके, सो ह्यानी होतं काय की जे हॉर्मोनल सायकल्स त्यांची रेग्युलेटेड असायला पाहिजे ही त्या अतिरिक्त चरबीच्या साठ्यामुळे चॅनल्स ऑब्स्ट्रक्ट झाल्या कारणाने ती व्यवस्थित होत नाही आणि म्हणून फिमेल्स मध्ये सुद्धा ही इन्फर्टिलिटी आपल्याला वाढताना दिसते. ओके. नक्कीच. सो सुवर्ण, खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि आम्हाला ओबेसिटी विषयी खूप चांगली माहिती दिली किंवा खूप डिटेल माहिती दिली. बऱ्याचदा असं होतं की वजन वाढलंय, कमी करायचंय, काय करायचं हे कळत नाही किंवा का वाढतं हेच कळत नाहीये. फक्त आणि स्ट्रेस वाढतोय किंवा वजन वाढतंय आणि त्याच्यासोबत चिडचिड वाढते, जसं तुम्ही सांगितलं की का वाढतीये. तर त्याच्याबद्दल खरंच तुमचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात आणि आम्हाला बऱ्याचशा गोष्टी खूप डिटेलमध्ये सांगितल्या. त्याचबरोबर तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते सांगायला विसरू नका. आणि अशाच भन्नाट वेगवेगळ्या विषयांवर एपिसोड्स हवे असतील तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट किंवा Instagram DM किंवा Facebook DMद्वारे आम्हाला कळवायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. नमस्कार. हो, जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका, बिकॉज ऑफ तुम्ही ते विसरताय आणि त्याचं थोडंसं मोटिवेशन कुठेतरी डाऊन होतंय. पण नक्की तुम्ही सबस्क्राईब करा जर तुम्हाला एपिसोड आवडत असेल, आणि लाईक करा. त्याचबरोबर इतर लोकांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा खूप यूज होईल. धन्यवाद.